माईक म्यूट ठेवायचा का अनम्यूट? म्यूट म्यूट अनम्यूटच होतो तो कट केला की. सगळ्यात पहिले मी माझा परिचय करून देते. बरेच जण नवीन आहेत, काय जण जुने आहेत, काही मेडिटेशन ग्रुपमधले आहे, काही रेखी हिलिंगमधले आहे, काही एंजल थेरपी क्लासमधले आहेत. ज्यांना माहिती नाही आहे त्यांना माझा परिचय करून देते. मी सौ चैताली निलेश लाकुळे, मी पुण्यामध्ये असते. मी गेले 5-6 वर्ष आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहे आणि मी 40 प्रकारच्या विविध क्षेत्रातील अभ्यास करून आज लोकांना स्वामी सेवे माध्यमातून मार्गदर्शन करते. सेवेच्या माध्यमातून जेवढं काही आपल्याला करता येईल, एखाद्याला डिप्रेशनमधनं बाहेर काढता येईल, काही सेवा देता येतील, जो काही अभ्यास केलेला आहे त्या विद्येच्या माध्यमातून मी लोकांना सहाय्य करण्याचा प्रयत्न करते. आलं लक्षात? त्यानंतर आपण दरवर्षी चातुर्मास ग्रुप हा करत असतो. चातुर्मास ग्रुपमध्ये आपण विविध साधना घेत असतो, जसं की नामस्मरण आहे, पारायण आहे, अनुष्ठानं आहे. पण ते कशा पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने आपण करत आलेलो आहोत. पण ह्या वर्षी काहीतरी वेगळं करण्याची संकल्पना मनात आली, तर ती तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे. नियम जाणून घ्यायचे आहेत आपल्याला चातुर्मास. एकच मिनिट. इथपर्यंत समजलं? फक्त कमेंट्समध्ये ओके म्हणा, इथपर्यंत समजलं? चॅट बॉक्समध्ये लिहा कळालं एवढं तरी. ठीक आहे. चातुर्मास म्हणजे काय, कोण सांगेल? अनेकांनी वेगवेगळे काही अनुभव घेतले पण असतील. चातुर्मास म्हणजे काय? ओके, आणखीन? आणखीन काही? चला बोला पटकन. चातुर्मास म्हणजे काय, तुम्हाला काय माहिती आहे त्याच्याविषयी? देवाचा विश्वासाचा काळ. ओके, आणखीन? पूजा अर्चा. बरोबर. बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे चातुर्मासामध्ये विविध साधना केली जाते. काय जणांना माहिती आहे देव हे आरामाला गेलेले असतात. तर चातुर्मासामध्ये अनेक चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे. चातुर्मासामध्ये आपण जी काही सेवा करतो ती आपली देवांपर्यंत जाते. कळत नकळत आपल्या हातातून विविध चुका घडलेल्या असतात. कोणाला शिव्याशाप दिलेल्या असतात, कोणी आपल्याला दिलेल्या असतात. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते. अमावस्या पौर्णिमेला घरामध्ये निगेटिव्ह एनर्जीने घर सगळं डिस्टर्ब होऊन जातं. आपल्या करिअरमध्ये प्रॉब्लेम्स असतात, घरामध्ये समस्या असतात. स्वतःचं काही टेन्शन नसताना विनाकारण लोकांचं टेन्शन घेऊन आपण टेन्शनमध्ये असतो. अशा बऱ्याच गोष्टी असतात, बरोबर? लोकांची प्रगती झाली म्हणूनही आपण कधी टेन्शनमध्ये असतो. हे पटतंय सगळ्यांना? इथपर्यंत लक्षात आलं? पण स्वतःसाठी आपण काही करतो का? बरोबर. दुसऱ्यांसाठी सगळं काही करण्याची तयारी आपली असते, पण स्वतःसाठी काही करण्याची वेळ आली की आपण काय करतो? आज करूया ना, उद्या करूया ना, कशाला आता? आजचं आपण काय करतो? ढकल गाडी पुढे ढकलत राहतो आणि तो दिवस कधीही येत नाही. हे प्रत्येकाला मान्य आहे? बरोबर. आपल्याला ढकलगाडी न करता जीवनामध्ये आध्यात्मिक उन्नतीसाठी स्वतःचं पहिले मन परिवर्तन करायचं आहे. ठीक आहे? मन परिवर्तन करणं म्हणजे काय? तुम्ही आज चातुर्मास सेवा सुरू केली आणि आठवड्याने तुम्ही घरामध्ये भांडणं केली, वादिवाद केली, तर तो चातुर्मास सेवा आपली पूर्ण होईल का? हो, नाही. म्हणजे तुमचं अंतर्मन सुद्धा ह्या साधना सुरू करताना पूर्णपणे अंतर्मनामध्ये ते रुजू करायचं आहे. काय रुजू करणार आहात? मी आजपासून राग करणार नाही. लिहून घ्यायचं आहे.
चातुर्मासाचा पहिला नियम, मी राग करणार नाही. माझ्यामुळे कोणाचे मन दुखवले जाणार नाही याची मी दक्षता घेईन. घरातलं वातावरण पॉझिटिव्ह कोण करणार आहे? घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी आपल्याला स्वतःला पॉझिटिव्ह राहणं फार गरजेचं आहे. आता कोणाचा आवाज येतोय? मी अनम्यूट करते तरी पण मी अनम्यूट वरनं काढतायत. असं करू नका, महत्त्वाच्या गोष्टी चालल्यात. आता आवाज येत नाहीये ना खरखर? नाही येतंय. इथपर्यंत लिहिलं. स्वयंपाक करताना आपण काय करतो? मैत्रिणीला फोन लाव, माहेरी फोन लाव, फोनवरती बोलता बोलता आपण स्वयंपाक करतो. ती जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती काय होणार आहे? स्वयंपाक करताना त्याच्यामध्ये ती उतरणार आहे आणि सात्विक जेवण जेवणार नाही आपण. जे काही निगेटिव्ह आपण बोललेलो आहोत ती एनर्जी ती सगळी स्वयंपाकामध्ये उतरणार आहे आणि ते स्वयंपाक आपल्याला राग, द्वेष, मोह, माया कडे घेऊन जाणार आहे. मग आपल्याला चातुर्मासामध्ये कोणाचीही निंदा करायची नाही. शक्य आहे का महिलांना हे? होईल शक्य तुम्हाला सगळ्यांना? होईल शक्य ते. तर तिथे स्टार करून ठेवा. चातुर्मासा प्रयत्न केल्याशिवाय होणारच नाहीये, हे मान्य आहे. पण लक्षात घ्या की आपण एखाद्याचं मन दुखवलं तर आपल्याला मिळताना काय मिळणार आहे? रिटर्न बेसवरती त्रास. आपल्याविषयी कोणी निंदा केलेली आपल्याला आवडते का? नाही आवडत. तर मग चातुर्मासामध्ये असं काही बदलायचं आहे की उद्या घरातल्यांनी पण विचारलं पाहिजे, अरे हिच्यामध्ये एवढा बदल कसं काय झाला? येते लक्षात? आपल्याला जो काही बदल करायचा आहे तो घरातल्या वातावरणाशी बदलून करायचा आहे. सुख, शांती, समृद्धी केव्हा येणार आहे? जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बंद करणार आहे त्यावेळेस येणार आहे. काय सहज येणार आहे का? नाही. हे मान्य इथपर्यंत? हो. सगळ्यांना क्लिअर झाल्या ह्या गोष्टी? त्याच्यामुळे आजपासून मी स्वयंपाक करताना माझ्या किचनमध्ये मी अजिबात कोणाची निंदा करणार नाही, कोणाचं मन दुखेल असं बोलणार नाही. कारण की ती जी पवित्र जागा आहे त्याला पवित्र ठेवण्याचं काम कोण करणार आहे? आपण स्वतः करणार आहे. सगळ्यात निगेटिव्ह एनर्जी कुठनं उत्पन्न होणार आहे? किचनमधनं होणार आहे. कारण की ते सगळ्यांच्या पोटात जाणार आहे. तर ती ऊर्जा घेऊन आपल्याला पुढचे चातुर्मासाचे काही गोष्टी साध्य होणार नाही. तुम्ही नामस्मरण करताय आणि स्वयंपाकघरात जाऊन तुम्ही एकमेकांविषयी निगेटिव्ह बोलताय, तसे असाध्य होणार आहे ती गोष्ट? नाही. तुम्ही गॉसिपिंग करताय किंवा एखाद्याला त्रास देण्यासाठी प्लॅनिंग करताय, तर ते सक्सेसफुल होईल तुम्हाला असं वाटतंय? तुमची चातुर्मासाची सेवा रुजू होईल का? नाही. नाही. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं? ओके. ओके. आजपासून मी कोणाचीही निंदा करणार नाही. हळूहळू प्रयत्न केला तर तुम्हाला ती सवय लागून जाईल आणि परत तुम्ही कधीच असं वागणार नाही. जाऊया पुढे? हो, जाऊया. हो ताई. 6 जुलैपासून आपलं चातुर्मास एकादशीचं व्रत सुरू होतंय. तर त्या दिवशी आपल्याला पहिल्या दिवशी उपास करायचा आहे. उपास करायचा, जर एखाद्याला त्रास होत असेल तर त्यांनी थोडंसं खाऊन पिऊन केला तरी चालणार आहे. म्हणजे काय की बाबा फळं तरी तुम्ही खा, त्रास होणार म्हणजे चक्कर येऊन तुम्ही पडला नाही पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही तुमची बॉडीची एनर्जी तुम्हाला माहिती किती आहे काय आहे ते. निरंकार उपास करायचा नाहीये त्या दिवशी. 6 तारखेला लिहून घ्या. 6 जुलैला एकादशी
त्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे सगळ्यांना ग्रुपमधल्या. घराच्या बाहेर, दाराच्या बाहेर रांगोळी काढायची छान. ज्यांना सडा रांगोळी व्यवस्थित येत असेल त्यांनी सडा मारा, पाणी मारून शिंपडून शेण वगैरे लावून करू शकता. हा ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. रांगोळी काढायची त्या दिवशी. 4 तारखेपासून चातुर्मास सुरू होणार ना? पण 6 तारखेपासून प्रॉपर आहे, पण 1 तारखेपासून आपल्याला नामस्मरण करायचंय. मी ते सांगते बरं तुम्हाला. ठीक आहे. इथपर्यंत झालं. रांगोळी काढणे, घराच्या बाहेर एक दिवा लावणे, तुळशीपाशी एक दिवा लावणे. सकाळी संध्याकाळी ताई? सकाळ संध्याकाळ 2 वेळेला. तेलाचा ना? तुमच्या स्वइच्छेने. तुळशीपाशी एक दिवा, माठापाशी एक दिवा, पिण्याचा जो माठ असतो त्यापाशी एक दिवा. चालेल का? काय ताई? माठ नाही भारतीताई काय हे असेल ना, कळशी वगैरे असेल की तुमच्याकडे? आहे. मग कळशीपाशी लावा, नसेल तर नका लावू, असं काही नाहीये. ताई सकाळ संध्याकाळ दिवे लावायचे की ह्या 3 ठिकाणी? सकाळी आपण जेव्हा उठणार आहोत त्यानंतर ही सेवा करायची, म्हणजे ब्रह्ममुहूर्ताच्या आसपास येईल, आणि संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस ही सेवा करायची आहे. असं 2 टाइमला करायचं आहे. ताई एकादशी की संपूर्ण स्वामी समर्थ. मी लेट झाले ताई. काय विचारलं ताई? प्रश्न नाही कळाला ताई. मला काय म्हणायचंय, 4 महिने चातुर्मास सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा की फक्त एकादशीच्या दिवशी? एकादशी सुरुवात केली आपण, अच्छा, त्या दिवशीच म्हणजे करायचं 4 आहे. अच्छा, म्हणजे 6 4 महिने तारखेलाच हे चातुर्मास. करायचं आहे. 6 तारखेलाच फक्त करायचं आहे. एरवी ते पुढची उपासना वेगळी आहे. रोज आपण दिवाबत्ती ओके. लावतोच ना. हो. ताई क्षमा करा. श्री स्वामी समर्थ. मी आता जॉईन झाले ताई. परत एकदा मला सांगताय? कोण आहे बरं ब्रो? वैशाली ताई का? हा ताई. हा, सुरुवातच सांगितली ताई आता चातुर्मासाची. काही महत्वाचे मुद्दे त्याचं मी पाठवून देईन तुम्हाला. 6 तारखेला आपल्याला उपास करायचा आहे एकादशीच्या दिवशी, आणि दिवा लावायचा आहे. घराच्या बाहेर एक तेलाचा लावा, तुपाचा लावा, तुमच्या सोयीनुसार लावा. ठीक आहे ताई. हा, सुरुवातच आहे. घरामध्ये निगेटिव्ह बोलायचं नाही, पॉझिटिव्ह बोलायचं. स्वयंपाक करताना नामस्मरण करत स्वयंपाक करायचा, कोणाची निंदा न करता स्वयंपाक करायचा, हे सांगितलेलं आहे. इथपर्यंत लक्षात आलं? म्हणल्यावर तुळशीपाशी? हा, तुळशीपाशी. चला जाऊया पुढे. हो ताई. हा, सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला काय करायचं आहे? दिव्य शक्तींना धन्यवाद, श्री स्वामी समर्थ महाराजांना धन्यवाद, पंचतत्वांना धन्यवाद. पंचतत्वांना धन्यवाद का म्हणायचं आहे की त्याच्यावरतीच आपलं शरीर आहे. 7 चक्र आपले ॲक्टिव्ह आहे. आपला ऑरा पॉझिटिव्ह करण्यासाठी आपले पंचतत्व बॅलन्स असणं गरजेचं आहे. तर आपल्याला ते शुद्ध करणं गरजेचं आहे. तर ते हळूहळू तुमची साधना जशी होईल तशी ते शुद्धीकरणाकडे वळणार आहे. पण आपल्याला हे बदल करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीला धन्यवाद म्हणणं गरजेचं आहे. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही आता 5ला उठत असाल, 4ला उठत असाल, 6ला उठत असाल, ज्या कुठल्या क्षणाला तुम्ही उठला आहात, जेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड शुद्धीकरणामध्ये असतं, म्हणजे जागृत अवस्थेमध्ये असतं, तेव्हा तुम्हाला कुलदेवता, इष्टदेवता, वास्तुदेवता, आपले गुरु, आई वडील ज्यांनी तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकवल्यात त्यांना धन्यवाद, म्हणजे धन्यवादची प्रार्थना, ह्याला थोडक्यात आपण म्हणूया धन्यवाद प्रार्थना, सकाळी उठल्या उठल्या म्हणायची आहे. तुम्हाला जर कुठला गुरुमंत्र ज्यांनी दिलेला असेल तर तोही त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं तुम्हाला आभार मानणं गरजेचं आहे.
कारण की ब्रह्मांडातील दिव्य शक्तीनं जोपर्यंत तुम्ही आभार म्हणत नाही तोपर्यंत आपल्याला एक गोष्टींचे अनुभव तुम्हाला येणार नाही. प्रचिती प्रत्येकाला हवी आहे चातुर्मासाची, बरोबर की नाही? हवी का नको? हो हवी. प्रत्येकाला एक महाराजांचा आशीर्वाद पाहिजे. महाराजांच्या जवळ राहण्यासाठी आपण काहीतरी दिल्याशिवाय आपल्याला मिळणार आहे का? नाही. आपण नेहमी मागताना काय मागतोय? भरभरून त्यांच्याकडे मागतोय. पण आपण त्या पद्धतीने वागतोय का? ह्याचं आपण चेक केलं पाहिजे की नाही? आपण रडगाणच मागतोय, दुसरं काही मागितलंय का आपण? पण त्यांचं लक्ष आपल्याकडे भरभरून असतं, हे याकडे आपलं नेहमीच दुर्लक्ष होतं. म्हणून आपल्याला सकाळी उठल्या उठल्या धन्यवादची प्रार्थना करणं गरजेचं आहे, की ब्रह्मांडातनं तुम्हाला जे काही मिळालेलं आहे आत्तापर्यंत, प्रत्येक गोष्ट मिळालेली आहे. 2 टाईमचं आपल्याला जेवायला मिळालं, त्यासाठी पण आपण आभार व्यक्त केले पाहिजे की नाही परमेश्वराचे? हे आपण ऐकलेलं आहे, पण करतोय का आपण? खरं खरं सांगा. भजन, कीर्तन, व्याख्यान सगळं ऐकतो आपण वेगवेगळ्या पद्धतीने, पण प्रॅक्टिकली आपण ह्या गोष्टी करत नाही किंवा धावपळीमध्ये आपण त्या गोष्टी विसरून जातो. ते सकाळी मुलांच्या टिफिन्स हे सगळं असतं, रुटीन आपलं पॅक असतं, पण आपल्याला वेळात वेळ काढून फक्त काय म्हणायचं आहे? दिव्य शक्तींना धन्यवाद, महाराजांना धन्यवाद, पंचतत्वांना धन्यवाद, वास्तूला का धन्यवाद म्हणायचं आहे? तुम्ही रेंटने राहत असाल, स्वतःचं घर आहे तरीसुद्धा म्हणायचं आहे. मी भाड्याच्या घरात राहते म्हणून म्हणू का नको? असं काही नाही. त्या वास्तूमध्ये तुम्ही वास करताय ना, मग त्या वास्तूला आपल्याला धन्यवाद म्हणणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे कुलदेवता, इष्टदेवता, वास्तुदेवता, गुरु, आपले आई वडील ज्यांनी आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवल्यात त्यांना धन्यवाद. आणि स्वतःला का धन्यवाद म्हणायचं आहे? कारण की एक पाऊल तुम्ही पुढे उचललेलं आहे स्वतःसाठी काहीतरी करण्यासाठी आणि जीवन परिवर्तन करण्यासाठी. चातुर्मास करण्याचा तुम्ही निर्णय घेतला म्हणून तो क्षण प्रत्येक वेळेस स्वतःला आभार म्हणायचा आहे. कारण की आजचा हा क्षण आणि 4 महिन्यानंतरचा क्षण हा एकदम वेगळा असणार आहे. अविस्मरणीय क्षण आपल्या जीवनातले जे काही असतात ते हे तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. इथपर्यंत क्लिअर? सकाळी उठल्या उठल्या प्रार्थना म्हणायची आहे, हा बदल करायचा आहे. हो. आंघोळ करताना आपण पटापटा आंघोळ करतो, आपल्याकडे वेळ नसतो तेवढा, तर आंघोळ करताना गंगाजल, प्रत्येकाने शुद्ध गंगाजल आणायचं आहे. ते थेंबे थेंबे टाकायचं आहे थोडंसंच. आणि जेवढ्या नद्या आहेत त्या नद्यांची नावं घेत आंघोळ करायचं आहे. म्हणजे आपण अंगावरती पाणी घेतो त्यावेळेस नर्मदा मैयाचं नाव, गोदावरी मैयाचं नाव, अशी गंगांची नावं घ्यायची आहे, त्यांना नमस्कार करायचा आहे आणि त्या पाण्याला धन्यवाद म्हणायचा आहे. हा दुसरा मुद्दा लिहून घेतला सगळ्यांनी? आवाज येत नाही, कोणाचा तरी माईक चालू आहे त्याच्यामुळे लक्षात येत नाहीये. काय प्रश्न विचारला ताई? एक मिनिट, कोणाचा तरी माईक चालू आहे, अनम्यूट करते. सगळ्यांनी प्लीज बाकीच्यांनी अनम्यूट करा ना, म्हणजे डिस्टर्ब होणार नाही. प्रत्येकाची नावं घेत बसायला आता तेवढा वेळ नाहीये. ज्याने त्यांनी आपापलं समजून घ्या ना. हा बोला ताई, काय प्रश्न होता? आंघोळीच्या पाण्यातच किती थेंब टाकायचे ते? 2-3 थेंब टाका. बरं तुमचं ऑरा, आपण अनेक ठिकाणी जाऊन येतो, निगेटिव्ह एनर्जी असते. आज आपण साधना करतोय, नामस्मरण करणार आहोत, तर निगेटिव्ह एनर्जी निघण्याचं, ज्यांचं रेखीचं झालेलं आहे त्यांनी ऑरा लॉक करूनच बाहेर पडा. एंजल ज्यांचं झालेलं आहे क्लास त्यांनी ते टेक्निक वापरून पुढे चला. ज्यांचं काहीच नाही झालेलं आहे क्लास वगैरे त्यांनी गंगाजल टाकून आपला ऑरा शुद्ध करायचा आहे. आलं लक्षात? आणि ऐका ना ताई, एकेकाने विचारा. हा बोला. ते पाणी 1 मिनिट, कोणी प्रश्न विचारला? नाव घ्या आणि प्रश्न विचारा, का असं खूप गोंधळ होतो मग. नवले ताई, हा मुद्दा परत सांगा म्हटलं एकदा. हा सांगते. आंघोळ करताना दररोज आपल्याला गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे. तुम्ही 4-5 थेंब टाकले तरी चालणार आहेत. माझा आवाज क्लिअर येतोय ना ताई तुम्हाला? हो. हा. आंघोळ करताना आपल्याला नद्यांची नावं का घ्यायची आहे? नर्मदा मैया,
चं नाव घ्यायचं आहे, गोदावरी मैयाचं नाव घ्यायचं. किती गंगा आहेत आपल्याकडे, किती नद्या आहेत आपल्याकडे, त्या नद्यांची जेवढी तुम्हाला नावं आठवतील तेवढी म्हणा. नाही आठवलं तर फक्त नर्मदा मैया की जय करून आपण तांब्याभर पाणी जसं घेतो, आपल्याला शुद्धीकरण करायचं आहे. आपला निगेटिव्ह एनर्जी काढून टाकण्यासाठी आपल्याला नद्यांची नावं घ्यायची आहे आणि आपला ऑरा पॉझिटिव्ह करायचा आहे. म्हणून आपल्याला नद्यांची नावं घ्यायची आहे. हे समजलं का? ओके. हो. फास्ट होतंय का फार? नाही ताई. नाही बरोबर आहे. बरोबर आहे. जाऊया पुढे. हो. सकाळी प्रार्थना करायची, आंघोळ करताना नद्यांची नावं घ्यायची, पाण्याला धन्यवाद म्हणायचं, स्वतःला धन्यवाद म्हणून पुढे जायचं. स्वयंपाक करताना मोबाईल पूर्णपणे बंद, फोनवरती बोलायचं नाही. स्वयंपाक करताना तुम्ही नामस्मरण करत करत स्वयंपाक बनवायचा आहे. ज्यांचं रेखी झालेलं आहे, एंजल झालेलं आहे, त्यांनी पाणी आणि जेवण सिद्ध करूनच पुढे जायचं आहे. ठीक आहे. नामस्मरण करताना, स्वयंपाक करताना नामस्मरणाची जोड द्या. नाही तुम्हाला शक्य झालं तर फक्त यूट्यूबवरती गाणी लावा आणि त्याला व्हायब्रेशन द्या. इथपर्यंत कळालं? हो. समजलं ताई. आता तुम्हाला जे काय बोलते ताई. आ- अन्नपूर्णा स्तोत्र पण स्वयंपाक करताना म्हणू शकतो अगदी. तारक मंत्र लावा, तुम्ही स्वामींचा जप लावा, तुम्हाला जी आवडतात ती गाणी लावा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जे नामस्मरण आवडतं ते तुम्ही लावू शकता. करताना गंगाचं जमुना यमुना चैव गोदावरी सरस्वती असं अगदी म्हटलं बरोबर, चालेल ना? अगदी बरोबर. खूप छान. चला अनम्यूट करा भारतीताई. काय? आंघोळ करताना म्हणायचं आपला ऑरा शुद्धीकरणाकडे वळवायचा म्हणून. ताई पुढचं काय? जाऊया पुढे. अनम्यूट करा बाकीच्यांनी. स्वयंपाकाचं झालं. आपल्याला 2 वह्या बनवायच्या आहेत. 2 वह्या बनवताना एक वही आपल्याला श्री स्वामी समर्थ जप वही बनवायची आहे. पूर्ण नाव. आता प्रश्न विचारून मी नंतर प्रश्न लिहून ठेवा साईडला, मी पूर्ण सांगते, मग तुमचे प्रश्न विचारा. मध्ये माझं चुकून राहायला नको सांगायचं, काहीतरी लिंक तुटायला नको. श्री स्वामी समर्थ जप वही बनवायची आपल्याला एक. त्याच्यावरती जो तुम्हाला रजिस्टर नंबर दिलेला आहे तो, लहान मुलांचा आपण वहीला कागद लावतो, कवर पेपर लावतो, तसा ब्राऊन कलरचा पेपर घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ जप वहीवरती तो लावायचा आहे आणि जो रजिस्टर नंबर दिलाय तो तुम्हाला फ्रंट पेजला लावायचा आहे. समजा ही तुमची वही आहे. या वहीला तुम्हाला पेपर लावायचा आहे आणि इथे मध्यभागी जो तो रजिस्टर नंबर आहे तो लिहायचा आहे. ठीक आहे. समजलं हे सगळ्यांना? काढू नको बाळा. कोणाचा आवाज येतोय? हो ताई. ओके. रजिस्टर घ्यायची का? वही रजिस्टर आहे. छोटी वही चालेल? फुल स्केपची वही करा, ती सोपी पडेल. आतून टाक. बाहेरच्या कव्हर पेजला टाकायचा की बाहेरच्या कव्हर पेज वरती कव्हर लावून झालं. लहान मुलांच्या शाळेला पुस्तकांना कसं कव्हर लावतो तसं कव्हर लावायचं ब्राऊन कलरचं. त्याच्या वरच्या दिशेला तुमचं नाव, पूर्णपणे रजिस्टर नंबर, तुमचा पत्ता, हे सगळं लिहा. ठीक आहे. हे कळालं? हो. ओके. आता ह्याचं आपण काय करणार आहोत? ठीक आहे. अक्कलकोटमध्ये आपल्याला ह्या वह्या, सगळ्या आपल्या वह्या पूर्ण झाल्यानंतर त्या वह्या जमा करायच्या आहे अक्कलकोटला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, प्रसाद रूपेने आपल्याला उदी मिळते, तांदूळ मिळतात, स्वामींचा प्रसाद मिळतो. हे सगळ्यांनी आणलं पण असेल, अनेकांनी अनुभवलं पण असेल. ते जे उदी देतात त्याच्यामध्ये कागद असतो. तो कागद हा जी जप वही लिहिलेली असते त्याचा तो कागद असतो. तर आपण जी काही सेवा करणार आहोत ती महाराजांच्या चरणी आपल्याला द्यायची आहे. म्हणून आपण एकत्र मिळून हे सामूहिकरित्या करत आहोत. म्हणून हे रजिस्टर नंबर देऊन सगळ्यांच्या वह्या जमा करून आपण एकत्ररित्या तिथे जाऊन आपण त्या समर्पित करणार आहोत महाराजांच्या. एक मिनिट, कोण आला आता? ओके. महाराजांच्या चरणी आपल्याला सेवा रुजू करायची आहे आपली. हे सगळ्यांना समजलं?
रजिस्टर नंबर हे कशासाठी दिलेले आहेत? आता वैशाली नावाने अनेक जणी आहेत, मग आपण कसं करणार होतो? आलं लक्षात? म्हणून आपल्याला रजिस्टर नंबर दिलेला आहे, त्याचा तो वापर करायचा आहे. त्यावेळेस तुमच्या नावाने नाही, तुमच्या रजिस्टर नंबरने तुमची ओळख होईल. ठीक आहे? हे सगळ्यांना क्लिअर झालं? पेन कुठला वापरायचा? निळ्या रंगाचा पेन वापरायचा आहे. तुम्हाला फोटो पाठवला जाईल ग्रुपमध्ये, श्री स्वामी समर्थ कसं लिहायचं आहे ते. त्या पद्धतीने 3 रेघा मारायच्या आणि त्या भागांमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून काढायचं आहे. सोपं आहे की नाही? काय अवघड आहे का? अगदी निळ्या पेनाने लिहायचं आहे, सगळ्यांकडे अवेलेबल असेल. आलं लक्षात? 100 पानी वही करायची आहे. श्री स्वामी समर्थ जप लिहून काढायचा, रोजचा 1 पानी. आता समजा तुम्हाला पाळी आली, अडचण आली, तर मग हे 5 दिवसांचं काय करायचं आहे? तुम्हाला कव्हर करून घ्यायचं आहे ते. मग तुम्ही आधी जास्त पानं लिहून काढली तरी चालणार आहे किंवा नंतर तुम्ही 5 दिवसांनी ते भरून काढलं तरी चालणार आहे. आलं लक्षात? हे क्लिअर झालं? रोज 1 पान लिहायचं. ताई रोज 1 पान लिहायचं. रोज 1 पान लिहायचंय. आणि आपण साधं जसं लिहितो तसंच लिहायचं ना स्वामी समर्थ? हो हो हो. फक्त ते फार गिचमिड करून लिहू नका. महाराजांना आवडलं पाहिजे की नाही? हो. त्यांना 4 रेगी वही वापरली जपसाठी तर चालेल ना, त्याच्यामध्ये व्यवस्थित लिहिता येईल ना. 2 रेगी किंवा 4 रेगी वही जपसाठी. नॉर्मल आपली शाळेची वही असते अशी. रेषा वळून काढायचं. अशा पद्धतीची वही. मी फोटो पाठवतो तुम्हाला, फार काही अवघड नाहीये. हा बरोबर. जप कधीपासून सुरू करायचं? 1 तारखेपासून जप लिहायला सुरुवात करायचं. 1 तारखेपासून 1 जुलैपासून जप लिहायला सुरुवात करायची आहे. कव्हर लावायचं, तुमचं रजिस्टर नंबर टाकायचा. इकडनं आपण संकल्प करणार आहोत तुमच्या नावाने. त्यानुसार ते सिद्ध करून झालं की मग वहीमध्ये लिहायला सुरुवात करायची. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या? काही 1 पान लिहायचं का 108 वेळा द्यायचं? 1 पान. बरं ठीक. हा. आणखीन कोणालाही ह्याविषयी काही प्रश्न? 108 वगैरे नाही कधी, कारण की आपण लिहिताना कधी कमी जास्त पण होऊ शकतं, असं काही नाहीये. वही 200 पेजेसच वही घ्यायची ना, फुल स्केप. 100 पानी वही घ्या, ती भरली की दुसरं घ्या. एकदम एवढी मोठी वही बघितली की तुम्हाला दडपण येईल, अरे एवढं नामस्मरण करायचं, एवढं लिहायचं, असं नको व्हायला. आलं लक्षात? हा. ताई असं ना, मी वही दाखवते बघा तुम्हाला. मी रोज लिहितेच आहे ऑलरेडी. तर असंच करायचं ना? तुम्ही दिसत पण नाही मला. नाही दिसत आहे ताई? हा थांबा 1 मिनिट. हा बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर ना? हो. ठीक. छान. आता मी पण इतके दिवस लिहित होते, पण आपला हा 1 तारखेचा संकल्प आहे, हा पूर्णपणे वेगळा आहे. त्याच्यामुळे ही वही वेगळी आणि ती वही वेगळी. आता मी वेगळी नवीन वही करेन ताई. हा. तसं तर तेही करायचंय, तेही पूर्ण करायचं आणि हेही पूर्ण करायचंय. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं? हो. जाऊया पुढे. आता 4 महिन्याचं एका दिवसामध्ये मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला कंटाळ येईल आणि सगळेजण ग्रुप सोडून देतील. आलं लक्षात? हे काही सोपी गोष्ट नाहीये. ठीक आहे? आता एक उदाहरण सांगते तुम्हाला. आता मेन स्वामींच्या जप वहीचं झालं. दुसरी वही कशासाठी? दुसरी वही कशासाठी आहे तर ती तुमच्या स्वतःसाठी आहे आणि माझ्यासाठी आहे. आजपासून तुम्हाला रोज माझी आठवण येईल. मग तुम्ही रोज माझं नाव लिहायचं आहे आणि आपण काय काय छान शिकलो आहे ते लिहून काढायचं आहे. आता आपल्या ग्रुपमधल्या ताई जसं जॉईन झाल्या तसं त्यांना 2-3 गोष्टींचे वेगवेगळे छान सुंदर असे अनुभव आले. ते काही दिवसांनी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करतीलच. पण हे असे अविस्मरणीय क्षण. आता तुम्हाला सांगितलं 2 मिनिटं सगळ्यांनी डोळे बंद करा. केले का? मला दिसत नाहीये. सगळ्यांनी व्हिडिओ ऑफ केलेले आहेत. मला दिसत नाहीये. ठीक आहे. आपण वाईट गोष्टी आठवा. तुमच्याबरोबर जे काही वाईट घडलं ते आठवा. कोणी त्रास दिला ते आठवा.
कोणी कोणी आपल्याला टोमणे मारले ते आठवा. कोणी आपल्याला खूप त्रास दिला ते आठवा. की ते आठवलं की फार रडायला येतं ते आठवा. आता सगळ्यांनी चांगल्या गोष्टी आठवा. काय काय चांगलं घडलं आपल्या बरोबर. किती मुद्दे आठवत आहेत पहा. आठवले? आता डोळे उघडा. आपण सगळ्यांचं सगळं काही करत असतो, पण चांगल्या काही गोष्टी आठवल्या का पटकन, का वाईट गोष्टी पटकन आठवल्या? प्रत्येकाचा निसर्गाचा स्वभाव आहे, वाईट गोष्टी आपण जास्त जतन करून ठेवतो आणि स्वतःला त्रास करून घेतो. चांगल्या गोष्टी आठवण लिहूनही ठेवत नाही आणि त्याचा आठवणही काढत नाही. 4 महिन्यानंतर तुमच्या स्वतःमध्ये काय बदल झाला हे कळायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरातील ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आपोआपच महाराज काम करतात. हे तुम्हाला तुमचं लक्षात येईल की मी नाही काही मागितलं ह्यावेळेस महाराजांकडे, तरी पण त्यांनी आपल्याला एवढं भरभरून कसं काय दिलं बरं. पहिला मुद्दा, सामूहिकरित्या जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो त्याच्यामध्ये प्रचंड बळ येतं. आलं लक्षात? सामूहिक प्रार्थना करताना आपण हाक तुमची साथ स्वामींची मध्ये काय करतो? एखाद्याची अडचण असेल तर आपण त्याला प्रार्थना करतो आणि त्यांना त्या गोष्टीतनं बरं वाटतं. आपण करतो का ती गोष्ट? खरंच आपल्यामध्ये तेवढी शक्ती आहे का? नाहीये. म्हणजे आपण सामूहिकरित्या एक माळ एखाद्यासाठी केली तर त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. पण सगळ्यांनी मिळून जे केलं त्याला काय मिळाले? ब्लेसिंग्स मिळाले, आशीर्वाद मिळाले आणि ते त्या ठिकाणी ते जाऊन त्यांनी काम केलेलं आहे महाराजांनी. अशाच पद्धतीने आपल्याला सामूहिकरित्या जेव्हा आपण एखादं काम करतो तेव्हा आपापली अडचणी आपोआपच दूर होतात. काही मागायची गरज लागत नाही. येतंय लक्षात? हे समजलं सगळ्यांना? जेव्हा डॉक्टर हात वर करतात तेव्हा काय कामाला येतं? बरोबर आहे. अशक्य ते शक्य कोण घडवणार आहेत? आपले महाराज आहेत. मग महाराजांवरती सगळं सोडून दिलंय तुम्ही, तर मग ह्या गोष्टींचा विचार आपण करायचा का? मग माझ्या आता मुलाचंच कसं होईल, मग माझ्या मुलीचंच लग्न नाही झालं, मग आता जॉबच नाहीये, पैसाच येत नाहीये, पैसाच टिकत नाहीये. किती प्रश्न ना. हो की नाही? मग त्यामुळे आपल्याला काय करायचंय? 4 महिने स्वतःकडे लक्ष द्यायचंय. बरोबर सगळ्या गोष्टी मार्गी लागतील. घर पवित्र असेल तर निगेटिव्ह एनर्जी येणार नाही, त्यातनं त्रास होणार नाही. तुम्ही पवित्र असला, हॅप्पी असला तर सगळं काही होणार आहे, हॅप्पी हॅप्पी होणार आहे. सॅड काय होईल का? नाही. आणि आता एखादी मैत्रिणी येऊन गेली, भेटून गेली, डोकं जड होतंय का? तर आपण काय केलेलं असतं? इकडच्या तिकडच्या एवढ्या गोष्टी ऐकलेल्या असतात की डोकं दुखायला लागतं. ती येऊन गेली की माझं डोकं फार दुखायला लागतं असं म्हणतो ना आपण. होतं की नाही असं? म्हणजे ऐकूनच डोकं दुखतंय तर बाकीच्या गोष्टीतनं आपले 7 चक्र किती डिस्टर्ब होत असतील हा विचार करा. आपला ऑरा किती निगेटिव्ह होत असेल. आपण एवढी पारायण करतो, बरोबर, एवढं नामस्मरण करतो, त्याचं आपल्याला त्याचं काय फळ मिळतंय का? आपण त्यातनं सुखी होतोय का? हे कधी पाहिलंय का? नाही. तर मग ह्या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. म्हणून चांगल्या गोष्टी आपल्याला लिहून ठेवायच्या आहेत. ताई सॉरी मी डिस्टर्ब करते, पण कोणाचं तरी माईक चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही काय बोलता ते खडखड 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 होतंय. कोणाचं झालंय आता? एकच आम्हाला मिनिट. क्लिअर आवाज येतोय असं काय? हा, सगळ्यांचा अनम्यूट आहे. झालं आता हम्म. त्या होत्या ओके. एएसएस कोण आहे ना त्यांचं त्या चालू असलं की तो प्रॉब्लेम होतोय. ओके, आता क्लिअर आहे? आता झालं बंद. हां, दुसरी वही आपल्याला चांगल्या गोष्टी जतन करून ठेवण्यासाठी आहे. आता दुसरं की मी काही चांगल्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला की आज आपल्याला दान करायचं आहे. एखादी गोष्ट सांगितली त्या त्या दिवसाचंच देते महत्त्व असतं. त्या दिवशी आपण दान केलं, मग त्यावेळेस आपल्याला काय फिलिंग्स आल्या? त्यावेळेस आपल्याला एखादा अनुभव येऊन जाईल. मठामध्ये, केंद्रामध्ये किंवा तुम्ही रस्त्याने जाताना एखाद्या कुत्र्याला बिस्किट खाऊ घातलं, त्यावेळेस असे काही व्हायब्रेशन्स येतात. येतंय लक्षात? तर ते अनुभव तुम्ही कोणाला सांगणार? तुम्ही चुकीचं करताय, बरोबर करतायत, किंवा महाराज येऊन गेले, आपली महादेवी येऊन गेली, आपल्या घरातली कुलदेवी येऊन गेली, हे तुम्हाला कसं कळणार? काहीतरी व्हायब्रेशन्स आपल्याला येत असतात. काही सुगंधित
वास तुम्हाला येऊ शकतो. काही घटना आपल्याबरोबर अशा सकारात्मक घडणार आहे की ज्यातनं तुम्हाला ते अनुभव संचित करून ठेवायचे आहेत आणि ते नंतर माझ्याशी वैयक्तिकरित्या शेअर करायचे आहेत. आलं लक्षात? काही तुमच्या राशीप्रमाणे उपाय सांगितले तर ते कोणाला कळणार? ते लिहून डिलीट होऊन जाणार आहे. ते लिहून ठेवायचे. त्याच्यामुळे ती वही त्यासाठी करायची. 2 वह्या कशासाठी करायच्या हे क्लिअर झालं. आता जाऊया पुढे. हो ताई. ग्रुप संध्याकाळचा उघडला जाईल. दिवसभर ग्रुप बंद राहील. रात्री तुम्हाला जे मेसेज आहेत ते तुम्हाला पाठवायचे आहे. जी काही सेवा झाली ती संध्याकाळी तुम्हाला ग्रुपमध्ये माझी ही सेवा झालेली आहे ही पाठवायचं आहे. दिवसभर ग्रुप चालू राहिला तर रोज कोण ना कोणतरी मेसेज करत राहणार. चातुर्मासाचं महत्त्व राहणार नाही. बाकीच्या ग्रुपपेक्षा हा ग्रुप वेगळा आहे. काही एखादी महत्त्वाची गोष्ट असेल तर तुम्ही मला सांगा, मी ते शेअर करेन. आलं लक्षात? पण ग्रुप हा बंद अवस्थेमध्ये राहील कारण की ग्रुप डिस्टर्ब होता कामा नये आणि वैयक्तिक कोणालाही मेसेज करायचं नाही. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही ह्याची दक्षता घ्यायची. आपण साधना करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत ह्याचं भान ठेवायचं. आलं लक्षात? पवित्रता राखायची आहे आपल्या ग्रुपमध्ये. तुम्ही कोणीही कुठल्याही देवस्थानी गेला, तीर्थस्थानी गेला, तिथला व्हिडिओ काढायचा, फोटो काढायचा आणि आपल्या ग्रुपमध्ये तो मला पाठवायचा. मी त्यावेळेस ग्रुप उघडेल. तुम्ही सगळ्यांच्या वतीने ते सगळ्यांना दर्शनासाठी पाठवायचं आहे. हे काय करायचं 4 महिन्यामध्ये आपल्याला? तुम्ही कधी एखाद्या ठिकाणी गेला आहात, मठामध्ये गेला, केंद्रामध्ये गेला, तर तुम्ही एकटेच महाराजांचं दर्शन घेण्यापेक्षा आपल्या ग्रुपमध्ये 100 जण आहेत, त्यांना सगळ्यांना दर्शन मिळेल की नाही? त्याचे आशीर्वाद कोणाला मिळणार? आता समजा गजानन दादा आहेत आपल्या ग्रुपमध्ये, ते गेले आता समजा मठामध्ये, तर त्यांनी तिथला व्हिडिओ काढला, सगळ्यांना दर्शनासाठी पाठवला, तर गजानन दादांना आपण आशीर्वाद ब्लेसिंग्स देणार की नाही देणार? म्हणजे त्यांनी एकाचं दर्शन घडवलं का? अनेकांना दर्शन घडवलं. ह्या रूपाने पण ही सेवा घडते का नाही घडत? हे मान्य आहे सगळ्यांना? कळालं मला काय म्हणायचं आहे ते? हां. तर सेवा आपल्याला अशा माध्यमातून पण करायची आहे. आपल्याला पारायण वगैरे करायचे ते पण पुढे पुढे जाऊन करायचे. आत्ता ह्या महिन्यामध्ये आपल्याला फक्त नामस्मरण, ग्रुप सेट होणं गरजेचं आहे. बाकीच्या गोष्टींचं सकाळ संध्याकाळ प्रार्थना आहे ती होणं गरजेचं आहे. मग पुढच्या महिन्यापासून आपण अनुष्ठानं सुरू करणार आहोत. गणपती आले की आपण एक छोटंसं अनुष्ठान करणार आहोत. दिवाळीला अनुष्ठान करणार आहोत. ते पुढे पुढे आपण तसं असं मीटिंग घेणार, त्या मीटिंगमध्ये सविस्तर माहिती सांगणार आणि पुढे जाणार. एकदमच तुम्हाला वर्षभराची लिस्ट सांगितली तर कोणालाही ते जमणार नाही आणि लक्षातही राहणार नाही. इथपर्यंत क्लिअर? हो ताई. हां. घरातील वातावरण एकदम शांत ठेवायचं आहे. राग आला तर त्या ठिकाणी काय म्हणायचं आहे? माझा राग हा डिलीट होत आहे. कोणाचा माईक चालू आहे? माझा ताई, राग. आवाज येत नाही तुमचा. 1 मिनिट, कोणाचा तरी माईक चालू आहे, पाहते. आले आले. आता येतोय आवाज क्लिअर? हो ताई, आता आला. आपला राग कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे. काही किती काय झालं तरी 4 महिन्यामध्ये आपल्या मुखातून अपशब्द निघता कामा नाही. कोणालाही रागामध्ये मन दुखवता कामा नाही ह्याचं भान ठेवायचं. राग आला साहजिक आहे, दिवसभरामध्ये कधी ना कधीतरी मनाविरुद्ध एखादी घटना घडते आणि त्यावेळेस आपला राग कंट्रोलमध्ये राहत नाही. पण अशा वेळेस काय म्हणायचं आहे? त्याच ठिकाणी ज्यावेळेस असं वाटतं की आता माझा पारा हा चढणार आहे, प्रत्येकाला कळतं ना आपला पारा चढणार आहे, ते घरातलं वातावरण काय आहे त्यानुसार, तर त्यावेळेस काय म्हणायचं? लगेच म्हणायचं, पाणी घ्यायचं, पाण्याकडे बघायचं, माझा राग कंट्रोलमध्ये आलेला आहे. पाण्याकडे बघायचं, माझा राग कंट्रोलमध्ये आलेला आहे, 3 वेळा म्हणायचं. स्वामींचं नाव घ्यायचं 11 वेळा आणि ते पाणी ग्रहण करायचं आणि त्या ठिकाणी काय म्हणायचं? माझा राग कंट्रोलमध्ये आलेला आहे. कारण की तुम्हालाच तुमची सवय लावावी लागणार आहे. ते ज्यांचा रेखीचा क्लास झालेला आहे, एंजल क्लास झालेला आहे, त्यांनी जी प्रार्थना तुम्हाला पाणी चार्ज करताना दिलेली आहे ती म्हणा. आलं लक्षात? राग येणार नाही. राग पूर्णपणे कंट्रोलमध्ये येईल आणि घरामध्ये आपलं वातावरण एकदम मस्त आणि सकारात्मक राहणार आहे. एक एनर्जी वाटली पाहिजे. दिवाळीला गणपतीमध्ये आपलं घरातलं वातावरण कसं असतं? प्रसन्न असतं. मग त्याच पद्धतीने आपल्याला घरातलं वातावरण 4 महिने प्रसन्न ठेवायचं आहे. मग 4 महिन्याचे कधी वर्ष होऊन जाईल हे तुम्हालाच तुमचं कळणार नाही.
आमच्या घरात आता भांडणच होत नाही असंच तुम्ही म्हणाल स्वतःहून. सगळ्यांना असं घर पाहिजे की नको? आनंदी वातावरण पाहिजे की नको घरामध्ये? सगळं आपलं महाराजांनी ऐकलेलं आहे असंच म्हणायचं आहे. मुलं सुद्धा छान आपली व्यवस्थित राहणार आहे, मुलांना भरभरून आशीर्वाद मिळणार आहे. घरात जे काही तुमच्या इच्छा आकांक्षा आहेत त्या सगळ्या हळूहळू पूर्ण होणार आहे. पण तुम्हाला पहिले बदलणं गरजेचं आहे. दिवाळी आली की आपण साफसफाई करतो, तशी आता 2 दिवस आपल्याकडे आहेत. 2 दिवसामध्ये फाटलेले कपडे, न लागणारे प्लॅस्टिकची भांडी, भंगारचा भाव वाढेल म्हणून जपून ठेवणार असाल तर ठेवू नका, काढून टाका 2 दिवसामध्ये. चातुर्मासामध्ये आपल्याला ऊर्जा कुठेही खराब होता कामा नये, कारण की निगेटिव्ह एनर्जी संचित करणारी कार्य कोण करतं, कोण करेल सांगताय का कोण? ह्या सगळ्या निगेटिव्ह ऊर्जा असतात की ज्या आपल्याला पुढे जाऊन देत नाही. फाटलेली कपडे, न वापरणारी कपडे, त्यानंतर वापरलेले कपडे जर तुम्ही फरशी पुसायला वापरत असाल तर ते ह्या गोष्टी तुम्हाला कोणीच सांगणार नाही ॲक्च्युली, पण मी सांगते कारण की आपल्याला पुढे जायचं आहे, आध्यात्मिक प्रगती करायची आहे. वापरलेले कपडेसुद्धा पायपुसणी म्हणून ठेवू नका, त्यातनं पण निगेटिव्ह एनर्जी येते. फरशी पुसायला वापरू नका. नवीन नॅपकिन घ्या, तो वापरा. ज्यात निगेटिव्ह एनर्जी जास्त संचित होते अशा काही गोष्टी करू नका. आलं लक्षात? मी सांगितलेलं सगळ्यांना पटतंय? मनामध्ये बसतंय सगळं? हो ताई. डोक्यावरनं जात नाहीये ना काही? बिलकुल नाही. हृदयात जातंय ना? हां, बस. आणि चेहऱ्यावरती नेहमी स्माईल पाहिजे. तुमच्याकडे बघितल्यानंतर एखाद्याला वाटलं पाहिजे की अरे ह्यांच्यामध्ये एवढा बदल कसं काय झाला? येतंय लक्षात? स्वामींमुळे. महाराजांची कृपादृष्टी झाली आपल्याकडे, सगळ्यांवरती झालेली आहे, हे डोक्यात ठेवा. काय जण काय म्हणतात, अरे स्वामींचं वेड लागलंय हिला. होतं की नाही? किती देवदेव करते, पण देवदेव करण्याची पण एक पद्धत आहे. तुम्ही 24 तास नामस्मरण करा, पण आणि दिवसभर तुम्ही अशा काही चुकीच्या गोष्टी करा, त्यातनं देव तुम्हाला तुमच्या जवळ आलेला दिसणार आहे का? महाराज तुमच्या जवळ राहतील का? घरामध्ये आपल्याला पवित्रता जपायची आहे, तर ते आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप करूया. त्या गोष्टी मी बदलून घेईन, पण तुम्ही त्याला फीडबॅक देणं गरजेचं आहे. व्हिडिओ ऐकला की त्याला फीडबॅक देणं गरजेचं आहे. मला कळणार आहे का योगिताताईंनी ऐकलंय का नाही, वैशालीताईंनी ऐकलंय की नाही, वृषालीताई ऐकतायत की नाही, त्या तर फार बिझी असतात. मग मला कळणार आहे का एवढ्या जणांकडे लक्ष द्यायला? होणार आहे का? माझं कर्तव्य काय? चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणं. तुमचा जसा फीडबॅक येईल तसा मी चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते. महाराजांनी भरभरून दिलंय, पण तुम्ही किती ग्रहण करताय हे तुमच्या कॅपॅसिटीवरती आहे ना. तुम्ही छान रिस्पॉन्स दिला तर तुम्हाला आणखीन छान छान माहिती मला देता येईल. आलं लक्षात? हे क्लिअर झालं? येस. एखादा काही मुद्दा राहिला का पहिले बघू दे मला. रात्री झोपताना तुम्हाला ग्रुपमध्ये एक प्रार्थना पाठवली जाईल. ती क्षमापण प्रार्थना आहे. क्षमापण प्रार्थना का करायची आहे? खूप डिप्रेशन आहे, काय जीवनामध्ये माझा अर्थ नाही आहे, कशाला जगते मला माहिती नाही आहे, माझ्या जीवनामध्ये नक्की नेहमीच अपयश येतं आहे, माझ्याच नशिबाला असा नवरा का, माझ्याच नशिबाला अशी मुलं का, माझ्याच नशिबाला अशी सासू का, असे सासरे का, असे नातेवाईक का, मी प्रत्येकाला मदत करते पण माझ्याच वेळेस कोणी मदतीला येत नाही, मी सगळ्यांना जीव लावते, त्यांच्या समस्येला पुढे जाऊन मदत करते पण माझ्या वेळेस कोणी येत नाही. हे काय आहे? कार्मिक कॉड तुमची तयार झालेली आहे. हे ह्या जन्मातलं आहे का? जन्मी कर्म मागील जन्माचं आहे. कीर्तीताई तुम्हाला काही टेन्शन आहे का? तुम्ही जरा असं रिस्पॉन्स तुमचा चांगला येत नाही, डोक्यावरनं जातंय का काही? तिथे आजूबाजूला वातावरण तसं आहे, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरनं हावभावावरनं मला वाटतं काहीतरी गडबड आहे. समजतंय का काय झालं? नाही अजिबात नाही. मी शांततेत फर्स्ट टाइम आहे माझं हे सगळं. फक्त कुठल्याही गोष्टी स्किप होऊ नये यासाठी मी शांततेत ऐकतेय. आणि तुम्ही ज्या काही गोष्टी सांगताय त्या बऱ्याचशा मी रोजच्या जीवनामध्ये करतेय,
पण थोडं कुठेतरी तुम्ही म्हणताय ना नेगेटिव्हिटी स्वतःबद्दल म्हणजे स्वतःच्या ह्याच्यातनं झाली पाहिजे कमी. ती मी कमी करण्याचा खूप प्रयत्न आता ह्या 4 महिन्यात करणार आहे आणि मग सगळे माझ्या गोष्टी पण सगळ्या चांगल्या होणार आहेत. नक्की. मला वाटलं तुम्हाला त्रास म्हणजे एकदम डोकं वगैरे दुखते का काय एकदम असं नाही, रिस्पॉन्स. नाही. ओके 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 ठीक आहे ठीक आहे. चला जाऊया, मध्ये परत हे होईल. काय विषय होता माझा? हा, कर्म, कॉर्ड कटिंग. तर हे सगळ्या गोष्टी आपल्या विचारांमध्ये असतात. चिंता, पुढचं काय होईल ते, भविष्य, भूतकाळ, ह्याच्यामुळे काय केलंय आपण, निगेटिव्ह एनर्जीमुळे आपली लाईफ सगळी डिस्टर्ब करून घेतलेली आहे. मग अशा डिस्टर्ब वातावरणामध्ये आपली प्रगती होणार नाहीये, आपल्या चातुर्मास सक्सेसफुल पण होणार नाहीये आणि आपले हे प्रश्न मिटणार आहेत का कधी? हे न मिटणारे प्रश्न आहेत. एक प्रश्न मिटला की दुसरा प्रश्न हा उत्पन्न होणार आहे. पण महाराजांची कृपादृष्टी झाली तर हे प्रश्न राहतील का हो? नाही राहणार. सगळं काही त्यांना माहिती आहे. योग्य वेळ आली की योग्य गोष्टी घडणार आहे. हे जर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण ठेवल्या तर आपल्या हातूनही चुकीच्या गोष्टी घडणार नाही. आपलं घरही पॉझिटिव्ह राहणार आहे. स्वतः आपण आनंदी राहणार आहे. आपण पहिले कसे आनंदी राहायचो, मग दुसऱ्यांचं स्टेटस बघून आपण किती आनंदी होतो, ह्या सगळ्या गोष्टी आपापल्या अंतर्मनाला विचारायच्या आहेत. आता फेक गोष्टी भरपूर आहेत, बरोबर आहे. दुसरा फेसबुकला काय करतोय, इंस्टाग्रामला काय करतोय, किंवा त्यांनी स्टेटस काय ठेवलंय, ह्याच्यामध्ये आपण आपलं जीवन काय करतोय, कंपॅरिझन वेस्ट कर. ह्याच्यामुळे काय प्रगती आहे का आपली? अजिबात नाही. पटतंय मी काय म्हणते ते? त्यापेक्षा माझं आयुष्य किती छान होईल आणि माझे आध्यात्मिक उन्नती होऊन माझे घर कसं पवित्र राहील आणि घरातील सगळे सुखी कसे राहतील. आता एकत्र येण्यासाठी किटी पार्टी आणि हे करणार आहे, पण किटी पार्टी एका दिवसाची आहे. मी काय सांगतेय? कोणाचा आवाज येतोय आता? किटी पार्टी ही एका दिवसाची आहे. कोण तुम्हाला किती दिवस साथ देईल हे तुम्हाला माहिती आहे? त्यात 100 मैत्रिणी असतील किंवा 20 जणांची तुमची किटी पार्टी आहे. तुमच्या अडचणीमध्ये तुम्हाला त्यातल्या किती जणी मदत करतील हे तुम्हाला माहिती आहे? माहित नाही. एका दिवस तुम्ही एन्जॉय करण्यासाठी ओके, मी नाही म्हणत नाहीये, तुम्हाला जायचं नाहीये, बंद करायचंय, मी हे तुम्हाला काही शिकवणार नाही. एन्जॉय लाईफमध्ये करायलाच पाहिजे. संसार करून आपल्याला आध्यात्मिक गोष्टी करायच्यात, त्याही केल्याच पाहिजेत. पण दिखाव्यासाठी म्हणजे दाखवायचं एक आणि आतमधनं एक, अशा गोष्टी केल्या तर आपण जी काय साधना करणार आहोत ती सगळी काय होणार आहे, पाण्यात जाणार आहे. पण सगळ्या गोष्टी बॅलन्स करून आपण जेव्हा पुढे जाणार आहोत तेव्हा आपण आनंदी पण असणार आहोत. सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्या आहेत, पण त्याला एक लिमिट आहे. वाहत जायचं नाही. 2 तास तुम्ही 3-3, 4-4 तास मोबाईलमध्ये घालवण्यापेक्षा तेच जर नामस्मरणामध्ये घालवले, 1 तास फक्त मोबाईल साठी दिला तर ओके ना. आलं लक्षात? आपण एवढ्या 100 ग्रुपमध्ये आहोत, त्या 100 ग्रुपमधला आपण खरंच किती वाचतो? आपल्याला त्याच्यासाठी काही उपयोग होतोय का? आपल्या जीवनात त्याच्यामुळे खरंच काही परिवर्तन होतंय का? त्याच्यामुळे आपली लाईफ डिस्टर्ब होतीये का? प्रत्येकाकडे नाही म्हटलं तरी 20-25 सहज ग्रुप आहेत, त्याच्यापेक्षाही जास्त असू शकतील. पण त्याचा वापर आपण काय करतोय? आली माहिती, घ्या पुढे, घ्या पुढे, घ्या पुढे. काही त्यातले IMP नोट्स काढल्यात का कधी? कधी स्वतःचा त्याच्यामध्ये जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केलाय का? नाही. वाचन करतोय, सोडतोय, 8 दिवसांनी जेवलेलंही आठवत नाही, तर वाचलेलं काय लक्षात राहणार आहे आपल्या? मी सांगते ते पटलं? पटलं ताई, पटलं. बरोबर ताई, बरोबर सांगता तुम्ही. तुम्ही तुमच्या मनाला तत्व लावून घ्यायचे. तत्व म्हणजे काय? महत्वाचा मुद्दा आहे हा. नियम कशासाठी आहेत? तुम्ही सगळे जी मोठी मोठी माणसं झालेली आहेत त्यांच्याकडे पहा, जे खूप मोठ्या लेवलवरती काम करतात. संघर्षातूनच त्यांचं जीवन गेलेलं असतं, पण संघर्षातून पुढे जाताना त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काही नियम ठरवलेले आहे. आणि आता तर काय आहे, सगळ्यात मोठा कलियुग आहे. कलियुगामध्ये काय आहे, काय होते तुम्हालाही माहिती आहे ना. आजकाल सगळ्याच गोष्टी निगेटिव्ह होत आहेत. आपल्याला आपल्या घराला सुरक्षा कवच कसं देता येईल हे बघायचं का 4 तास मोबाईलमध्ये वाया घालवायचे? नाही ताई. आपण किती गोष्टी करतो महिला, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती गोष्टी करतो.
स्वतःसाठी आपल्याला वेळ पण नसतो. खूप काही करण्याची इच्छा असते, ते पण राहून गेलेलं असतं. पण त्यातनं पण आता महाराजांनी आपल्याला ही बुद्धी दिली आहे चातुर्मास सेवा करण्याची. तर ही सेवा आपल्या घरच्यांनाही रुजू होण्यासाठी मी संकल्प करणार आहे. तसंच तुमच्याही नावाने मी संकल्प करणार आहे. पण तुम्ही तेवढं बदलणं पण गरजेचं आहे. नाहीतर मी करते म्हणून तुम्ही पण करणार नाही. तुम्ही तसं करणार, चुकीचं वागणार, तर दोष मला पण लागणार आहे. रोज असंख्य भजन कीर्तन ऐकतो, पण ते अंतर्मनामध्ये जाऊन आपण बदल करणं गरजेचं आहे. हे लक्षात येतंय तुमच्या? हो. कुठे वेळ वाया घालवायचा आणि कुठे आपल्या घराला सुरक्षा कवच द्यायचं हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. जर तुम्हाला कळतंय ना ही मैत्रीण जरा खूपच आगाऊ आहे, खूपच वेळ वाया घालवणार आहे, तर तिला शॉर्टकटमध्ये कसं घालवायचं हे तुमच्यावरती आहे. आलं का लक्षात? तिथे वेळ वाया घालवण्यापेक्षा एक पान तुमचं लिहून होईल की नाही? दुसरी गोष्ट, चातुर्मासाचे खूप कडक नियम पण असतात. पण मी काय केलं आहे, मी गेल्या वर्षापासून का करते असं? कारण की तुमच्या हातून काहीतरी सेवा तर घडेल की नाही? आता मी सकाळी म्हटलं ब्रह्ममुहूर्तावरती उठून नामस्मरण करा. किती जणांना शक्य होईल ते? प्रत्येकाला प्रयत्न शक्य नाही करणार होणार. ना, होत आहे. प्रत्येकाला प्रयत्न करणं शक्य करणार. होत नाही. होईल, येतं इतकेच लक्षात. होऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे मी काय म्हटलं, निदान हाताखालून तर नामस्मरण जाईल ना तुमच्या. आपण जे काही बरोबर. नामस्मरण नित्यनियमाने देणार आहोत, ते तुम्ही रोज करणार आहात. आपण रोज एवढ्या देवांची नावं घेतो का? नाही घेत. पण आज आपल्या ग्रुपमध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटी दिली आहे, तर आपण ते आवडीने करणार आहोत. कारण की त्याचं फळ मला मिळणारच आहे. कारण की महाराज कधी उधार ठेवतात का काही? नाही ठेवत. महाराजांनी आपल्याला भरभरून दिलं आहे, तर संचित करण्याची कॅपॅसिटी तुमच्याकडे हवी का नको? येतंय लक्षात? नक्कीच पाहिजे. आता मी व्हिडिओ ऑफ केला आणि तुम्ही व्हिडिओ बंद केला, तर मला ती एनर्जी मिळणार आहे का तुमची? आता ताईंचं मला लगेच कळाली एनर्जी काय आहे. कीर्तीताईंचा ऑरा तसा पॉझिटिव्ह आहे. पण मला बाकीच्यांची कळेल का? तुम्ही कनेक्टच नाही झाला माझ्याशी, तर मला ती एनर्जी मिळणार नाही आहे. तसंच तुम्ही महाराजांशी कनेक्ट होण्यासाठी समोर यायला पाहिजे. एकत्र मिळून नामस्मरण केलं पाहिजे. सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या पाहिजे आणि आलेले अनुभव स्पष्टपणे सांगायला पाहिजे. नाही आले, तर मग लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला बाहेरची तर बाधा नाही ना. आपल्याला बाहेरचं काही केलेलं आहे का नाही हे बघायला नको, शोध घ्यायला नको. आपल्या कामात का अडथळे येत आहेत? आपण एवढं नामस्मरण करतो, सगळ्या गोष्टी करतो, मग आपलं जातंय कुठे सगळं? म्हणजे आपली गाडी कुठेतरी फसतीये. म्हणजे आपल्या घरामध्ये कुठेतरी निगेटिव्ह एनर्जी आहे. मग त्याला शुद्ध करण्यासाठी आपल्याकडे उपाय आहेत की नाही? करू शकतो आपण. कारण की आपण आता काय करणार आहोत? अनुष्ठान करणार आहोत. अनुष्ठान सेवा करण्यासाठी अशक्य ते शक्य निगेटिव्ह एनर्जी निघून जाते. आलं? म्हणजे एवढे फायदे आहेत तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींसाठी. हे समजलं? इथपर्यंत क्लिअर? समजलं. हां. समजलं ताई. हो. आता ह्यात माझा काय फायदा आहे का? असं मला काल एकाने प्रश्न पाठवला. ताई त्यात तुमचा काय फायदा आहे? तुम्ही सगळं फ्रीमध्ये शिकवता तर. फ्रीमध्ये मी शिकवणार नाही आहे. मी ह्याचे चार्जेस घेणार आहे. तर तुम्ही द्यायला तयार आहात का? हो ताई. हो ताई. हो. द्यायला तयार आहेत. ओके. देणार. पण ज्ञान हे तसं कधीच घेऊ नये. उद्यापासून म्हणजे त्या ज्ञानाची किंमत कळते. हां. जे मला जुने ओळखतात त्यांना माहिती आहे माझा स्वभाव कसा आहे ते. तुमच्यामुळे एवढी मोठी सेवा घडते आमच्या. ओके. ठीक आहे. तर सगळ्यांनी ऐकून घ्या. मी हे कशासाठी करते? जर मी ज्यातनं गेले आहे त्यातनं तुम्हीही गेलेला आहात. अनेक जण आहेत की ज्यांना करून घेणारं कोणीतरी मिळत नाही. कोणी योग्य गुरु भेटत नाही. योग्य दिशा दाखवणारं कोणी भेटत नाही. नीट येत नाहीये. बाकीच्यांनी अनम्यूट करा म्हणजे माझा आवाज येईल. ही सेवा जी आहे, भारतीताई अनम्यूट करा, नंतर प्रश्न विचारा. अनम्यूट करा. आपण बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत. अनेक ज्या सेवा आहेत त्या मी फ्री ऑफ कॉस्ट देते. त्याच्यामध्ये ₹1 मी घेत नाही. कारण की ही सेवा आहे. त्यातनं तुम्हाला काय मिळणार आहे? मला मिळणार आहे तुमचे आशीर्वाद मिळणार आहे. भरभरून तुम्ही मला रोज आठवण काढणार आहे. तुम्ही मला भरभरून प्रेम देणार आहे. हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण अनुष्ठान करणार आहोत त्यावेळेस माझंही नाव त्या ठिकाणी येणार आहे. तर मला ह्या जन्मी नाही तर अनेक जन्मी ते पुरणार आहे. ठीक आहे? ज्यावेळेस कळत नकळत मी कधी आजारी पडले तर ते ब्लेसिंग्स मला कामी येणार आहे. माझ्या मुलाला तुम्ही देवांशला भरभरून आशीर्वाद द्या. माझ्या मिस्टरांना द्या की प्रत्येक जन्मी तोच नवरा मिळावा, प्रत्येक जन्मी हाच मुलगा मिळावा. त्यासाठी तुम्ही मला भरभरून आशीर्वाद देणार आहे. तुम्ही काही रिकाम्या हाताने येत नाही आहे इथे आणि रिकाम्या हाताने जात नाही आहे. तुम्ही देतानाही मला भरभरून प्रेम देत आहात, आशीर्वाद देणार आहात आणि हेच तुम्हालाही मिळणार आहे.
आलं लक्षात? त्याच्यामुळे कोणतीही अपेक्षा माझी नाही आहे. ठीक आहे? तर हा प्रश्न ज्यांनी विचारलेला त्याच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. पुढे जाऊया आपण. आता आपल्याला शुक्रवारी तारीख किती आहे बघा पटकन कोणीतरी. 27. ओके. 27 तारखेला एक अनुष्ठान करायचं आहे आपल्याला, ते लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव येईल की काय असतं ते. नर्मदा मैया अनुष्ठान. नर्मदा मैया कोण आहे हे माहिती आहे सगळ्यांना? माहिती आहे? नर्मदा नदी. नदी. जाऊन आले कोणी? अनुभव ऐकलेत? हो. हो. ओके. कोण जाऊन आले? नाव काय आपलं? मी सुजाता दातरंगे. सुजाताताई का? वा वा वा. ताई मी पण जाऊन आली. नशीबवान आहात जाऊन तुम्ही. आली ताई. नशीबवान आहात. मी पण जाऊन आली. पण किती छान, मस्त. नर्मदा मैया ही आपल्या नद्यांमध्ये खूप पवित्र अशी नदी आहे. नर्मदा मैया ही लगेच आपल्याला पावन होणारी मैया आहे. मैया का म्हणतात? आईचं माया कशी असते तशी ही मैया आहे. ही कुमारिका आहे. ठीक आहे? आणि ह्या नदीमध्ये जे दगड असतात ते शिवलिंगाचे बनतात आपोआप. त्यामुळे तिथे एक वैशिष्ट्य आहे. ते मी तुम्हाला रेकॉर्डिंग माझ्या आवाजामध्ये करून पाठवेन. त्याचं महत्त्व काय आहे ते 2-3 दिवसात तुम्हाला मिळेल. तर आपल्याला पूजा करायची आहे. कुमारिकांना बोलवायचं आहे. 11-13 तुमच्या सोयीनुसार कुमारिकांना बोलवणे. आल्यानंतर त्यांचं छान स्वागत करणे. त्यांना आवडती ते वस्तू देणे. मग तुम्ही काय द्याल? नेलपेंट द्या, टिकली द्या, गजरा द्या, लिपस्टिक द्या, कानातलं द्या. तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही द्या. एखाद्याचं बजेट हायफाय असेल त्यांनी 5 वस्तू द्या. ज्यांचं कमी आहे ह्याला बंधन नाही, कारण की आपण सेवा करतोय. त्याच्यामुळे इथे मी कोणालाच सांगणार नाही की तुम्ही एवढे एवढे पैसे खर्च करा मग असं असं होईल, असं काही नाही आहे. एक जरी वस्तू दिली तरी मैया प्रसन्न होणार आहे. तुम्ही 10 जरी दिल्या तरी प्रसन्न होणार आहे. आपण महालक्ष्मी देवी आपल्याकडे आली तर आपण तिला काय काय देऊ? आपल्याला असं होईल ना, काय देऊ आणि काय नको देऊ, बरोबर आहे की नाही? आज आपल्याला कुबेर देवता आपल्या घरी आले तर आपण कुठे बसवू आणि कुठे नको बसवू असं आपल्याला होतं, बरोबर आहे? तर ती कनेक्शन आपल्याला निर्माण करायचं आहे. आपण हे दिल्याने आपल्याला मनशांती मिळणार आहे. कुठलीच मैया आपल्याला काही मागत नसते, पण हे अनुष्ठान आहे, ही एक सेवा आहे, ही एक प्रोसेस आहे. आपण शाळेमध्ये 10वीला कोण कोण होतं? शाळेत प्रयोग केलेले आहेत आपण. त्या प्रयोग केल्याने काय काय फळ मिळतं हे माहिती आहे. पारायण केल्याने काय काय फळ मिळतं हे माहिती आहे. तर मग काय करायचं आहे? त्या दिवशी घराच्या बाहेर रांगोळी काढायची आहे. मी तुम्हाला ग्रुपमध्ये नर्मदा मैयाचं अष्टक पाठवणार आहे. नर्मदा मैयाची माहिती पाठवणार आहे. ती सकाळी तुम्हाला ऐकायची आहे. ही पूजा काय करायची आहे? सकाळी करायची आहे तुम्हाला. ठीक आहे? वेळ थोडासा 1 तास मॅच करा काहीतरी. आणि संध्याकाळी ती पूजा तुम्हाला मुलींना वगैरे बोलवायचं आहे, कारण की शाळा असणार आहे, बरोबर? तर त्या पद्धतीने संध्याकाळी त्यांना बोलवायचं. त्यांचे पाय स्वच्छ धुवून घ्यायचे. पायाचं पहिले काय करायचं, ज्यांना काहीच माहिती नाही आहे त्यांच्यासाठी सांगते. आपण परात घ्यायची. परातीमध्ये पाय स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर ते पुसून घ्यायचे. नंतर दूध टाकायचं. पुन्हा पुसून घ्यायचे. मग पुन्हा त्यांच्या अंगठ्याला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या. पायावरती स्वस्तिक काढायचं. ऐका हा मी काय सांगते. स्वस्तिक काढताना तुमच्या घरामध्ये तुम्हाला सुख शांती समृद्धी हवी आहे तर ती काय म्हणायचं त्या ठिकाणी? माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत आहे कायमस्वरूपी. हे समजलं? थोडंसं खाऊन सांगा ना. सुजाताताई पहिले पण झालंय ना हे. हा, अभ्यास केला नाही. स्वस्तिक काढायचं आहे. नाही झालं ते केलंय, सांगते म्हणायचं काय ते. सांगते.
सुख शांती समृद्धी कायमस्वरूपी राहिलेली आहे किंवा नांदलेली आहे. राहिलेली आहे म्हणजे कधी? कायमस्वरूपी. आपण काय म्हणतो, मला सुख शांती समृद्धी हवी आहे, पण कधी हवी आहे? ह्या जन्मी, पुढच्या जन्मी, गेल्या जन्मी? काय? पॉझिटिव्ह वाक्यरचना नाही आहे हे. तर स्वस्तिक काढतानाच मनातल्या मनात बोलायची ही गोष्ट. तुम्ही 13 कुमारिकांना बोलवलं असेल तर 13 कुमारिकांना सेम प्रोसेस करायची. त्यांना कुंकू लावायचं, त्यांना काही वस्तू आणलेली असेल ते द्यायचं, गजरा द्या. कोणाचा आवाज येतोय? वैशाली बोलते. 11 का 13? 11 किंवा 13. काय काय जणांकडे कमी असतील तर 11 किंवा 13 करू शकतात. आता मी मागच्या वेळेस केले होते तर माझ्याकडे 15 आल्या होत्या. असं काही नाही आहे ना. लहान मुलं आहेत, त्यांना वाटलं यावं आपल्याबरोबर, तर ही परीक्षा आहे तुमची. आलं लक्षात? आता देवीनी तिथे तुम्हाला येऊन किती देतात हे तुमच्यावरती आहे. एखादं 2-3 जास्त आणून ठेवा, सांगून ठेवा. जास्त आलेली कधी पण चांगली. येतंय लक्षात? कमी पडल्या तर मला सांगा, मी पाठवून देईन. हा ताई, 4-5 भेटले तर मग पहिले माझं सांगून होऊ द्या. माझं पहिले सांगून होऊ द्या. लिंक तोडू नका. नंतर आपण प्रश्न उत्तर घेऊया. अनम्यूट करा. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. एखादी वस्तू जरी राहिली तरी ते अनुष्ठान पूर्ण होणार नाही तुमचं. म्हणून अनम्यूट करा. मी पहिल्यापासून सांगते. आपल्याला नर्मदा मैयाचं अनुष्ठान करायचं आहे. कुमारिकांना बोलवायचं आहे 11 किंवा 13. त्यानंतर घराच्या बाहेर रांगोळी काढायची आहे. सकाळी पूजा करायची आहे आणि संध्याकाळी कुमारिकांना बोलवायचं आहे. ज्या ठिकाणी त्यांना बसवणार आहे त्या ठिकाणी तुम्ही रांगोळी काढा छान पद्धतीने. त्यांना आपली परात असते, परातीमध्ये त्यांचे पाय धुवायचे, स्वच्छ पुसून घ्यायचे. नंतर दुधाने पूर्णपणे पाय धुवायचे, स्वच्छ करायचे. हळद कुंकू अक्षता बोटांना लावायची. त्यानंतर ते सगळं झालं की मग तिला गजरा द्यायचा. तुम्ही जर ओढणी आणली, चुंदरी म्हणतात त्याला, चुंदरी जर दिली तर ते तिच्या डोक्यावरती ठेवायची. तिला काय हळद कुंकू अक्षता व्हायच्या. त्यानंतर स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक काढताना हे जे मी सकारात्मक वाक्यरचना तुम्हाला बोललेली आहे ती बोलायची की आमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी कायमस्वरूपी नांदलेली आहे किंवा राहिलेली आहे. आलं लक्षात? हे पॉझिटिव्ह वाक्यरचना बोलायची आणि अशा 13 जणींचं सेम करायचं. ह्यात काही वेगळं नाही. आता काय करायचं आहे, तुम्हाला सकाळी जी पूजा करायची आहे त्यावेळेस एक पाण्याची बाटली घ्यायची आहे. तुमच्या घराच्या अवतीभोवती जर गंगा असेल, नद्या वगैरे असतील तर त्यांचा जल घ्यायचा आहे शुद्ध. आलं लक्षात? त्याच्यामध्ये एका भांड्यामध्ये ते पाणी घ्यायचं. त्याला पूर्णपणे चार्ज करायचं. चार्ज कसं करायचं आहे, हिलिंग कसं करायचं आहे, नर्मदा अष्टक 21 वेळा ऐकायचं. त्या पाण्याला बोट लावायचं, स्पर्श करायचं आणि 21 वेळा नर्मदा अष्टक ऐकायचं आणि ते पाणी एका बाटलीमध्ये घालून आपण जसं महालक्ष्मीची पूजा करतो तसं आपण कसं पाठ ठेवतो, ब्लाऊज पीस टाकतो, 5 फळं ठेवतो, दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, तशा पद्धतीने ते करायचं आहे. हे समजलं? नर्मदा मैया जी आहे ती पाण्यामध्ये आहे, ती तुमच्या घरामध्ये आलेली आहे. नर्मदा अष्टक ऐकलं की ती ऊर्जा तुमच्या घरामध्ये येईल. कुमारिकांना एकदम आनंदाने आपल्याला पाठवायचं आहे. त्यांना खाऊ द्या, केळी द्या, तुम्ही खिचडी बनवा किंवा मुलांना जे आवडतं चिप्स वगैरे ते द्या. त्या दिवशी तुम्हाला पूजा करूच तोपर्यंत फक्त पूजा करायची आहे, उपास धरायचा आहे. नंतर तो तुम्ही सोडला तरी चालणार आहे दुपारी. हे समजलं? मुलींना खीर दिली तर चालेल का ताई? अगदी खूप छान. आता मी पुन्हा ताई, ते अनुष्ठान नाही अनुष्ठान करताना तुम्ही आदल्या दिवशी आम्हाला काय काय साहित्य लागणार ते तर सांगणार आहे ना? साहित्य काय लागणार आहे हे बघा, लिहून घ्या. आपण महालक्ष्मीचं व्रत करतो, महालक्ष्मीची कहाणी वाचतो, बरोबर आहे? तेव्हा काय काय लागतं आपल्याला? 5 फळं, पानं. वैभव लक्ष्मीचं करते. वैभव लक्ष्मीचं कुठलंही केलं तरी सेमच प्रोसेस आहे. 5 फळं हो, आणायची. मी वैभव लक्ष्मीचं करते. त्यानंतर आपल्याला नर्मदा मैयाची बाटली एक बनवायची आहे, पाणी बनवायचं आहे, जल बनवायचं आहे. ती बाटली राहील. त्याला ब्लाऊज पीस लावायचं, दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, गोड नैवेद्य ठेवायचा. तुम्ही मग गव्हाचा शिरा बनवला तरी चालेल. ही सकाळी पूजा करायची
आणि पूजा करूच तोपर्यंत फक्त काही खायचं वगैरे नाही. एकदा बनवून झालं, नैवेद्य दाखवला की मग तुम्ही खाल्लं तरी चालणार आहे. समजलं? सोपं आहे की नाही? फार काही अवघड आहे का? ताई त्या म्हणजे ते पाणी आपण कोणतं घ्यायचं? गंगाजल असतं ना, नदीचं कुठलंही पाणी तुमच्याकडे असेलच ना, का नसेल? हो आहे. आहे. ज्यांच्याकडे नसेल तर कोणाकडनं मिळालं 2-3 दिवसात तर बघा. नाहीच मिळालं तर गंगाजल घ्या, मोठी बाटली गंगाजलची. त्याच्यामध्ये आपल्या घरातलं थोडं पाणी मिक्स करा. त्याच्यामध्ये 21 वेळा नर्मदा अष्टक म्हणा आणि ते पाणी पूजेला ठेवा. पूजा त्याची करायची आहे आपल्याला, नर्मदा मैयाच्या जलाची. आणि ते आपण जेव्हा मंत्र म्हणतो, जेव्हा साधना करतो, तेव्हा साक्षात तिथे ती नर्मदा मैया येते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देते. आपली सुरुवात आहे म्हणून आपल्याला प्रसन्न करण्यासाठी नर्मदा मैयाला आव्हान करून बोलवायचं आहे की आमचे हे 4 महिने खूप शांततेने आणि सुखमय आणि प्रसन्नमय वातावरणामध्ये तुम्ही हे पूर्ण नैया आमची पार करा. म्हणून आपल्याला पहिलं अनुष्ठान हे नर्मदा मैयाचं करायचं आहे. नर्मदा मैयाचे असंख्य असे अनुभव आपल्याला येतात. तुम्हाला अनुभवायला येईल. आता ते बोला. ब्लाऊज पीस गुंडाळायचं का ताई? हो ताई माझ्याकडं कामाख्या कुंडाचं पाणी आहे, ते घेतलं तर चालेल चालेल. अगदी खूप छान. मॅडम एक विचारू का? हा बोला. मॅडम ते तांब्यात घेतलं तर नाही चालणार, पाणी बाटलीतच भरून घ्यायचं? पहिले तुम्ही तांब्यामध्ये घालून त्याला हिलिंग करून घ्या, ऊर्जावान करा आणि मग बाटलीत भरून टाका. बरोबर. तुम्ही त्याला ब्लाऊज पीस कसं भरून लावणार ठेवू ना? ब्लाऊज पीस तुम्हाला गुंडाळता ओके. कसं येणार? आपण जसं नारळाला ओके. गजरा वगैरे लावतो, हळद कुंकू लावतो, तशा पद्धतीने आपल्याला लावता येणार नाही व्यवस्थित म्हणून. ओके. हं. हिलिंग करायचं एकदा सांगाल बरं ताई, कसं करायचं ते काय? परत एकदा? ते पाण्याला हिलिंग कसं करायचं? 21 वेळा 21 केल्यानंतर वेळा कसं तुम्हाला म्हणजे नर्मदा procedure अष्टक काय? ऐकायचंय. पाण्यामध्ये एक बोट टाकायचं आणि 21 वेळा तुम्हाला नर्मदा अष्टक ऐकायचं. त्याला ऊर्जावान होते, त्याला हिलिंग प्रोसेस म्हणतात. आलं लक्षात? अच्छा. हं. एकदा म्हटल्यानंतर बोट लावायचं, पुन्हा म्हणायचं, पुन्हा बोट लावायचं असं. एकदाच ठेवा आणि 21 वेळा ऐका ना. फार छोटं आहे नर्मदा अष्टक. एकदा बोलून फार छोटं आहे. 21 वेळेस ऐकायचंय. ठीक आहे. हं. हे कळालं? हे सोपं आहे की नाही? फार अवघड आहे अनुष्ठान हे. ताई कुठलं बोट ठेवायचं? 5 बोटामधलं कुठलं? मधलं काय? अंगठ्याच्या शेजारचं. अनामिका? हे गुरुचं. ओके. क्लिअर? हो. हे काही अवघड आहे का? कोणाला काही शंका मनामध्ये असेल तर विचारून घ्या. आणि आदल्या दिवशी मी पुन्हा रिपीट सगळं करेन. काही टेन्शन घ्यायचं नाहीये. सोपी पद्धत आहे. केल्याशिवाय अनुभव येणार नाही. ह्यात काही चुकलं तर देव मला त्रास देईल का? देव माझ्या मागे लागेल का? असलं काहीही होत नाही. देवांना भरपूर कामं आहेत, एवढीच कामं नाही आहेत. पण तुम्ही काहीतरी करताय, तुम्ही काहीतरी सुरुवात केली आहे, तर तुम्हाला आशीर्वादच देणार आहे. आलं लक्षात? ताई ते पाणी बॉटलमध्ये भरून ठेवल्यानंतर कुठे ठेवायचं? देवघरामध्ये. तुम्ही घरामध्ये ते पाणी थोडं थोडं पिलं तरी चालेल किंवा तुम्ही ज्यावेळेस आजारी पडाल तेव्हा ते पाणी ग्रहण करा. तुम्हाला बरं वाटेल. तुम्हाला दवाखान्यात जायची गरज नाही लागणार. बर. ताई ती पूजा उचलायची कधी? संध्याकाळी जेव्हा हे सगळं आपलं होईल ना त्यावेळेस. कन्यापूजन कन्यापूजन झाल्यानंतर तुम्ही रात्री उचलून ठेवा. आणि त्यानंतर घरातलं वातावरण काय होतं त्याच्याकडे पहा. काय काय बदल होत आहेत, किती सकारात्मक ऊर्जा जाणवतीये त्याकडे पहा. घरात शिंपडायचं का पाणी ते थोडंफार? आवश्यकता नाही. ऊर्जावानच होतं घर आपलं. कुमारिका साधारण किती वयापर्यंत असावी? 10वी पर्यंत. ज्यांना पाळी येत नाही तोपर्यंत हे करा. आता आपण असं हे नाही करू शकत. कधी काय काय जणांना लवकर पण येते, काय काय जणांना उशिरा येते. आजकाल आपण काहीच सांगू शकत नाही. ज्यांचं लग्न झालं ती कुमारिकाच समजूया. 5 ते 10 वर्षाच्या, 5 ते 10 वर्षाच्या आतील मुली. हा, लहान मुली भरपूर भेटतील तुम्हाला. छोट्या छोट्या कुमारिका ज्यांना पिरियड येत नाही त्या अशा कुमारिका आपण नवरात्रमध्ये जशा कुमारिका घालतो तशा. सेम सेम सेम. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर? कंटाळा आलाय? थांबायचंय का जाऊया थोडं पुढे? पुढे जाऊयात. थोडंच राहिलंय, जास्त नाहीये. पुढचं मी त्या पुढे वेळेला जाऊया. सांगेन.
एक लक्षात घ्या, जे काही करणार आहात ते मनापासून करायचं आहे, अंतर्मनातून करायचं आहे. कुठे काही कमी जास्त लागलं तर मी मार्गदर्शन करायला आहे. जेवढं मला सांगता येईल तेवढं जीव तोडून मी तुम्हाला सांगेल, पण करण्याचा प्रयत्न करा. जे जे सांगितलं आहे ते फॉलो करण्याचा प्रयत्न करा. महाराजांची कृपादृष्टी आपल्यावरती आहे. त्याचप्रमाणे अनेक देवी देवता जे आहेत त्यांना आपल्याला प्रसन्न करून घेण्यासाठी सिद्धी प्राप्त करतो. एवढ्या लेवलला तर आपण जाऊ शकत नाही, पण सुरुवात तर थोडी थोडी करू शकतो की नाही आपण. आपण आपल्या घरापुरतं तर एकदम सुरक्षा कवच छान बनवू शकतो, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि पुढच्या वेळेस आपल्याला सामूहिक पारायण, सामूहिक भजन ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. आपल्या ग्रुपमधल्या गायिका आहेत नेहाताई, त्यांना आपण बोलवून इथे कार्यक्रम करणार आहोत. तर तुम्हाला सुटेबल वेळ कुठली आहे तेवढी फक्त मला वैयक्तिक तुम्हाला जमेल तेव्हा पाठवा. मग तसं मी नियोजन करेल. आणि माझंही बाळ लहान आहे, मला त्याला पण बघून बाकीच्या गोष्टी करायच्यात. त्याच्यामुळे तुम्हाला जर काही माझ्याशी बोलायचं असेल तर व्हॉईस रेकॉर्डिंगमध्ये पाठवा. मला जसं वेळ मिळेल तसं मी फीडबॅक देईल. आलं लक्षात? त्याच्यामुळे ताईंनी माझा मेसेज बघितला नाही आहे, रागवायचं नाही आहे. आपण काय करायला आलो आहे? सामूहिक साधना करायला आलेलो आहे. त्याच्यामुळे राग, द्वेष, मोह, माया ठेवायची नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं. प्रत्येकाला प्रत्येकाची उत्तरं मिळतील. मी बोलू का? हां, हे बोला. शुक्रवारचं अनुष्ठान पहिलं ना, हो, पहिलं. तिथून सुरुवात असणार का? ओके. 1 तारखेपासून आपल्याला नामस्मरण वही सुरुवात करायची आहे. 1 तारखेपासून. ओके, पण त्याच्या आधी हे 27ला आपण पहिलं नर्मदा अनुष्ठान बरोबर, करायचं. बरोबर. अगदी बरोबर. छान. ताईंना खूप छान समजलं. मस्त. चला, छान अशाच पद्धतीने आपण समजून घेऊया. हे बेसिक लेवलचं आपलं चातुर्मास आपला सुरू करायचं आहे. आता ह्यात तुम्हाला काही शंका असेल तर माझ्याशी बोला, आत्ता क्लिअर करा. आणि ह्यातनंही तुम्हाला वाटतं की मी नाही करू शकत आहे, तर ग्रुप सोडला तरी पण चालेल, काही आग्रह नाही. ग्रुपमध्ये थोडे जण असले तरी चालेल, मी त्यांना पुढे घेऊन जायला तयार आहे. पण तेवढी तुमची पण साथ हवी आहे. ज्यांना वाटते फार अवघड आहे त्यांनी आत्ता मला वैयक्तिक मेसेज करून सांगून टाका, मी त्यांना ग्रुपमधनं काढेल. कारण की संकल्प केला आणि जर तुम्ही ग्रुप सोडला तर तुम्हाला पण दोष लागणार आहे आणि मला पण दोष लागणार आहे. हे क्लिअर झालं सगळ्यांना? कारण की आपण 1 तारखेला संकल्प करतोय. एक मिनिट, एक विचारायचं. समजा आपण संकल्प केलाय मान्य, पण समजा काही कारणास्तव काही घरात फंक्शन असेल किंवा काही गावाला जायचं असेल, तर मग काय करायचं? तुम्ही नामस्मरण कुठनंही करू शकता. हो, नामस्मरण कसं मुलीला पण सारखे आता पाहुणे वगैरे येतात ना, तर त्याच्यामुळं मी विचारते. नामस्मरणाची जप वही आहे ती तुम्हाला 4 महिन्यामध्ये पूर्ण करायची आहे. मग तुम्ही कधी पण करा. म्हणजे 1 तारखेपासून आपले जे 4 महिने आहेत, तर ती वही तुम्हाला जसं आता मुलीचं लग्न ठरलं, मुलीचं लग्न झालं, त्यानंतर तुमच्याकडे 1 महिना राहील. एका महिन्यामध्ये तुम्ही थोडं थोडं पूर्ण करा. नाही, मी रात्रीचं तर असं पण मला म्हणजे झोप येत नाही. रात्रीची कधी पण ते 1 दिवसाचं तेवढं मी ते 24 कंटिन्यू तास महाराज उपलब्ध आहे. 24 तास. 24 तासामध्ये तुम्ही कधीही महाराजांचं नाव घ्या, तरी महाराज येणारच आहेत. आलं लक्षात? महाराज मला साक्षात तुम्हाला सांगितलं, साक्षात महाराजांनी भेट दिलेली आहे मला. हां, मग किती भाग्यवान आहे तुम्ही. मग ह्याच्यामध्ये नियम अटी हे करू नका. उलट त्यातनंही आपल्याला वेळ मिळायलाच पाहिजे आणि मिळणार हे डोक्यात ठेवा. आलं लक्षात? सेवा करून घेणारे कोण आहेत? ते आहेत. बरोबर आहे की नाही? आणि नाही एक दिवस मी वेळ मिळाला. आतापर्यंत 1 वर्ष होईल गुरुपौर्णिमेपासून मी स्वामींचं सत्यनारायण पूजा करते ना, स्वामी सत्यनारायण पूजा. कसलाच अडथळा आलेला नाही मला. ते उद्या पुढच्या महिन्यात 1 पुढच्या वर्ष ह्यालाही होईल नाही येणार. गुरुपौर्णिमेला. मनामध्ये असं आणूच नका की काहीतरी येईल, काहीतरी अडथळे येतील. त्यापेक्षा महाराजांनाच सांगायचं, महाराज तुम्हीच करून घ्या. आतापर्यंत कसलाच अडथळा आला नाही असं मी सांगते. नाही, ह्याच्या पुढेही येणार नाही. उलट सगळ्या गोष्टी छान होतील. नवीन सुरुवात आहे, नवीन सगळ्या गोष्टी आहेत. आणखीन भरभरून मिळतील. ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. इथपर्यंत कळालं? आता कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा. ज्यांना ग्रुप सोडायचा, लेफ्ट व्हायचं असेल तर व्हा. आपली मेन चर्चा झालेली आहे. मला एक प्रश्न विचारायचा होता. बोला. वर करून कसं स्पीकर सुरू आहे? बोल की. हॅलो ताई. हा, बोला. नाव घ्या आणि प्रश्न विचारा. असं कळणारच नाही. योगिता काटकर. हा, बोला योगिता ताई. हा, ज्या दिवशी ताई मीटिंग असेल आणि त्या दिवशी मीटिंगला हजर नाही राहू शकलो, तर मग तुम्ही सांगितलेली माहिती कशी कळणार ताई? शक्यतो मीटिंगला जॉईन व्हायचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट म्हणजे काही वाटलं तर तुम्ही वैयक्तिक मला मेसेज करा. कारण की जी ऊर्जा आपल्याला ऑनलाईन मिळणार आहे ते तुम्ही वाचून मिळवू शकणार आहे का? नाही. त्याच्यामुळे फक्त ऐका ना. कुठे जरी गाडीत जरी प्रवास करत असाल, हेडफोन घाला आणि ऐका ना फक्त.
तुम्हाला कुठं समोर बर यायचंय. बर बर बडबड तर मला बरं, बरं. करायची तुम्ही ठीक फक्त ऐका थोडंसं पुढचं काय हो, हो, करायचंय ताई. ते. हो, ठीक आहे. हो. नाही झालं तर मग मी ते सांगेन काय धन्यवाद. करायचं ते. चालेल चालेल ताई. हम्म. धन्यवाद. हा ताई ताई ऐका ना, हा मी नाव कुसुम सांगा. बोलते. हा बोला. आपण जोरात बोलायचं तरच ते. हॅलो ताई ऐका. हा ऐकते मी, बोला ना. हा आता त्या तुम्ही कुमार सांगितल्या 11 किंवा 13, समजा एवढ्या नाही मिळाल्या. आता आमच्या सोसायटीत फक्त 2-3च मुली आहेत, तर मग ते 11 कुमारिका कोर्स कशा ठीक आहे ना, जेवढ्या आहेत तेवढ्यांना बोलवा, असं काही नाहीये. जेवढ्या आहेत किंवा तेवढ्यांना समजा बोलवा. एखाद्या शाळेत जाऊन आपण दिलं तर मुलींना, फर्स्ट सेकंडच्या मुली असतात ना त्यांना जाऊन. आपल्याला घर आपलं पवित्र करायचं, आपल्या घरांमध्ये देवांनी येऊन राहायला पाहिजे. आपण तर बाहेर गेल्यावरती सगळीकडेच देव भेटणार आहेत आपल्याला. आपल्याला घर पवित्र ओके, करायचंय. एक ओके, जरी ओके, भेटली ओके, तरी ठीक. चालेल, एक जरी भेटली तरी चालेल, ओके, एक तर ताई. भेटेल ना. हो 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 बस. अवश्य. बस. ओके ताई, ओके. मी धन्यवाद. तुला माहिती बोलते. हा बोला. थोडंसं माझा एक पूजेची प्रश्न आहे. पूजेची माहिती परत एकदा तुम्ही टाका ह्याच्या ग्रुपवरती जरा पूजा करता वेळी. जेव्हा माझा पूजा जरा एक असेल फोन ना, आलेला, त्यामुळे ऐका मला कल्पनाताई, हा. जेव्हा पूजा आहे ना हा. त्याच्या आदल्या दिवशी मी व्हॉइस रेकॉर्डिंग मध्ये पुन्हा सगळं पाठवेन. हा ठीक आहे हा. बाकी काय नाही, सगळं ही व्यवस्थित सुरुवात आहे समजलंय. म्हणून मी त्या गोष्टी सांगितल्या पहिल्या अनुष्ठाने म्हणून. हा. मी बाकीच्या हम्म. गोष्टी रेकॉर्डिंग करून पुन्हा पाठवून देईन. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी हा, आहे. चालेल चालेल हा. चालेल. ताई माझा हा प्रश्न आहे. हा वंदनाताई बोला. माझं ते आता मध्येच काय झालं, नेट संपलं, मी दुसरं हे केलं, मग ते साहित्य पर्यंत आलं आणि पुढची प्रोसिजर मला काहीच माहित नाहीये. मी पाठवते तुम्हाला, मध्येच मला मोबाईल- मेसेज करा, मी हा, पाठवते. चालेल. हो चालेल. ताई अंजना बोलते. हा बोला ताई. मला एकच विचारायचं आहे, जसं की आपण आता समजा नामस्मरणाची वही आणि ते तर ठेवू शकतो, पण जर कुठे बाहेर असलं आणि एखादं अनुष्ठान तुम्ही दिलं तर ते नाही जमलं करायला, तर त्याचं काही दोष असं म्हणजे किंवा नाही केलं तरी चालेल दोष का? कुठल्याच गोष्टीचा तुम्हाला लागणार नाहीये, कारण की संकल्प करताना तसं आपण करणार आहोत. आता हे जे आपण करणार आहोत नर्मदा मैयाचं, त्यावेळेस आदल्या दिवशी मी हे विचारणार आहे कोणाकोणाला जमणार आहे, तुमची नावं माझ्याकडे आहेत, त्याप्रमाणेच मी संकल्प करणार. आलं का लक्षात? तुम्हाला ह्याला नाही जमलं आणि तुम्हाला दिवाळीच्या अनुष्ठानाला जमलं तरी पण चालेल. तुम्हाला ह्याला अडचण आली तर तुम्ही पुढच्या शुक्रवारी पण करू शकता की नाही. ऑप्शन आहेत ना आपल्याकडे भरपूर. हा, म्हणजे एखाद्या वेळेस पिरियड असू शकतो. मग पुढच्या शुक्रवारी हीच प्रोसेस करायची आपल्याला. मग ह्या शुक्रवारी मैया येणार आहे, पुढच्या शुक्रवारी मैया येणार नाही का आपल्या घरी? येणार आहे. त्याच्यामुळे काही हरकत नाही, मनापासून करा, कधीही करा तुम्ही ही सेवा, तर ही रुजूच होणार आहे. ओके, वेलकम. हा बोला. मी बोलू का? हो बोला मॅडम, बोला मी बोला. वंदना फाटक बोलते वसईवरून. हा मला काय विचारायचंय, आता ही चातुर्मासाची सेवा आहे म्हणजे आपली कार्तिकी एकादशी पर्यंत आहे ना, हो बरोबर? हो. मग आता मध्ये आपण गणपतीला, तर आम्ही म्हणजे गणपतीचे 15 दिवस जे आम्ही बाहेर असतो, गावी असतो, म्हणजे घरात नसतो, हम्म, मग त्या सेवा ज्या असतील त्या घरात करायला मिळणार नाही, हम्म. बरोबर ना? तुम्ही जिथे असाल तिथे तुम्ही हा. करू शकता, तिथे करू शकते का? बिनधास्त. मग का आल्यावर, गावावरून आल्यावर आम्ही इथे घरी केल्या तर त्या तेव्हा राहिलेल्या गणपती सेवा? निघून जातील ना. ओके पण ओके. गणपतीलाच तुम्ही जाणार आहे ना तुमच्या गावी. हो हो, बाकी घरातच असतो आम्ही, फक्त गणपतीच्या वेळेलाच 15 दिवस आम्ही बाहेर असतो ना. बाहेर म्हणजे फिरायला गावी जाणार आहे असतो. का गावाला गावी जाणार आहे? मी माझ्या गावी, मूळ गावी हा, जातो मग आम्ही. मूळ गावी गणपतीच्या सेवेसाठीच जाणार ना तुम्ही. हो 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 मग हो. तिथे पण तुम्ही ही हो. अनुष्ठानं करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि फार अवघड नाहीयेत. ओके. काही तोडगे असे असतात की त्या दिवसाला ओके. केले की त्याचं महत्व जास्त असतं. पौर्णिमेला एखादा जर ओके. उपाय म्हणजे केला, तिथे करू- नाही, अर्ध आपल्या घरी केलं, अर्ध तिकडे, असं काही व्हायचं नाही ना. देव तिकडे पण ओके. आहेत, गावाकडे पण तेच देव असणार आहे, आपल्या घरी पण तेच देव आहे, आपल्या हृदयात पण तेच देव आहे. 24 सगळीकडे, म्हणजे पूर्व पश्चिम सगळीकडे, बरं. जेवढा आपलं ब्रह्मांड आहे सगळीकडेच देव आहे. ओके, ओ, चालेल. थँक्यू. वेलकम. ताई कुमारिका भेटली चालेल ना? काय कुमारिका? कुमारिका भेटल्या तर चालेल ना? तुमचा भारतीताई प्रश्न नाही कळाला. कुमारिका काय? म्हणलं भेटणार, मग 2 भेटल्या तर चालेल ना? हो हो, चालेल चालेल.
आमची तर मुली भेटत नाही. जेवढ्या भेटतील तेवढ्या आणा. नाही भेटल्या तर मला सांगा, मग मी दुसरा उपाय सांगते तुम्हाला. हॅलो हा बोला ताई. हॅलो हा बोला. हा ताई, कुमारिका तर माझ्या मुलीच राहिल्या दोघही, तर चालेल का? हो चालेल ना. ओके, मी तसं बाहेरच्या बोलवेल पण त्या माझ्या घरच्याच असतील ना दोघही मुली? काही हरकत नाही, ठीक आहे, काही ठीक आहे, हरकत नाही. आणखीन कोणाला काही प्रश्न? तेच ताई, पहिलं अनुष्ठान मला जमणार नाही, आम्ही वारीला जाणार आहे म्हणून दरवर्षी जातो सेवेला. हा 27-28 ला तिकडे. हा, तर मग मी नंतर करेन. नंतर करा. मी नर्मदा मैयावर आल्यावर पण केलं होतं आणि आता ते तुमचं अनुष्ठान आहे ना, ते पण मी करेन. ठीक आहे, चालेल. तिकडनं आल्यावरती करा. चालेल फक्त ना? मला कळवा, तसं ओके. मला वहीमध्ये लिहून घ्यायला, कोणी केले नाही केलं, कारण की तसा संकल्प मला सोडा. हा नाही, हा हा, तर मी नाही करणार आहे, मी आल्यावर करेन. हो हो, चालेल चालेल. ओके ओके. आणखीन काही कोणाला बोलायचंय? झालं सगळं क्लिअर? छान, मस्त. हॅलो बोला. हॅलो ताई, माझ्याकडे गंगोत्री यमुनोत्रीचं पाणी आहे, मी परवाच जाऊन आले. किती मग ते छान. पाणी वापरलं तर चालेल हो का? हो हो हो, अगदी अगदी मस्त. हा, किती छान. ओके. आणि ताई, माझ्याकडे पण नर्मदा अष्टकचं पाणी आहे, मी पूजन केलेलं आहे पण त्या पाण्याचं. मग त्यातलं 2 थोडं बॉटल आहेत घ्या, घरात. त्यातलं थोडं घ्या आणि आपल्या हा. घरातलं थोडं पाणी घ्या. ते शिल्लक राहू दे, हे हा, दोन्ही पण हो. करा आणि मग मस्त पूजा करा. जेव्हा तुम्ही याल तेव्हा करा. चालेल, ओके ओके. माहितीये पूजा करायची सांगितली तेव्हाच आम्हाला, नर्मदाला गेलो होतो तेव्हा. खूप छान, खूप छान, ओके. मस्त. चला, आपण इथे थांबूया. काय असेल ते ग्रुपमध्ये माहिती आणखीन पाठवली जाईल. पुढे काही तुमचे प्रश्न असतील, नसेल काही समजलं तर तेही वैयक्तिक पाठवा. नसेल तुम्हाला साधना करणार, तुम्ही चातुर्मास ग्रुप सोडायचा जरी असेल तरी मला कळवा, तसं मी बाकीचं नियोजन करेन. मनापासून करणारे आपल्याला हवे आहेत, एकत्र मिळून आपल्याला पुढे जायचं आहे. जे जे बदल सांगितले ते मनापासून करा. महाराजांची कृपादृष्टी सगळ्यांवरतीच होणार आहे, हे मनात ठेवा. बिनधास्त आणि आनंदी राहायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही आहे आणि चेहऱ्यावरती एक नेहमी स्मित हास्य हवं आहे. पुढच्या वेळेस सगळ्यांचे व्हिडिओ मला ऑन हवे आहेत. आज पहिला दिवस होता म्हणून शिक्षा कोणाला केली नाही, पुढच्या वेळेस सगळ्यांना शिक्षा करणार. आलं लक्षात? चालेल. चला, श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या श्री स्वामी समर्थ अनुष्ठानाला. ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.